पुंडलिकवदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ति मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा, केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण दृक् दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। या ग्रंथाचा हेतू दृक् आणि दृश्य यामध्ये विवेक करणे असा आहे। दृक् आणि दृश्य या दोघांची माहितीच साधारणपणे करून घेणं अवघड आहे। त्यामधला विवेक ही तर फार लांबची गोष्ट आहे, कारण हे दोन पदार्थ लक्षात येणं फार अवघड आहे। दृक् या शब्दामध्ये येणारं सर्व जगत हे तसं पाहिलं तर कळून घेणं फारच अवघड आहे। कारण जगत म्हणजे काय, जग किती मोठं आहे याचा थांगपत्ता लागत नाही। जगाचा विचार जर आपण केला तर जगत हे आपल्या कळण्याच्या क्षमतेबाहेर आहे। इतकं प्रचंड असं मोठं असलेलं हे जगत, आणि या जगताला दृक् या शब्दामध्ये जर आपण धरलं तर दृक् कळणं पहिलेच अवघड आहे। आणि या दृक्च्या शिवाय दुसरा जो शब्द आहे तो दृश्य नाही। उलट झालं का बरोबर झालं? उलट झालं। दृक् म्हणजे सगळे लोक ऐकतात मस्तपैकी, चुकीचं सांगितलं तरी, पण अजूनपर्यंत घरातून बाहेर आलेले दिसत नाहीत। दृक् म्हणून मी अख्खं दृश्य सांगून टाकलं तरी सगळे लोक होच म्हणतायत। अख्खं जगत दृक् आहे का दृश्य आहे? तुम्ही आधी काय म्हणत होतो? मी दृक् दृक् म्हणतो तर सगळेजण असे ऐकतात की जणू काही बरोबरच सांगतोय, आणि मला पण असं वाटलं खरंच बरोबरच सांगतोय मी पण। म्हणजे याचा अर्थ तुम्ही अजून इथे आलेले नाहीत का? आलेत का नाही आलेत? या लवकर या। शरीराने फक्त येऊ नका, मन बुद्धी जीव हे पाहिजे आपल्याला। हे कशासाठी पाहिजे हा विषय फार महत्वाचा आहे। हे तुम्हाला सवय पडली दर शुक्रवारी इकडे यायची म्हणून येत असेल तर काही उपयोग नाही का? कारण बऱ्याच वेळा यांत्रिकी होतं, यांत्रिकी झालं की मग संपला, तो विषय संपलेला असतो। कुठलीही गोष्ट जी यांत्रिकी होते ती संपलेली असते। परमार्थ करणं हे जर यांत्रिकी झालं तर परमार्थ संपलेला आहे, मग तिथं परमार्थ राहतो। आपण हे का करतो हे लक्षात घ्या, आपण हे का करायचं हे लक्षात घ्या। जर तुम्ही हे लक्षात घेतलं तर आपल्याला बरोबर योग्य दिशेने जाता येईल। ज्याला जन्म मरणाचा फेरा हा दुस्तर आहे, अत्यंत अवघड असं दुःख आहे हे लक्षात येईल, तोच या मार्गाचा अवलंब करून या मार्गामध्ये अग्रेसर होऊ शकतो। ज्याला जन्म मरणाच्या फेऱ्याची भीती नाही तो या मार्गामध्ये येऊ शकत नाही, आला तरी तो या मार्गामध्ये अग्रेसर होऊ शकत नाही। तुम्ही जर या मार्गामध्ये अग्रेसर होऊ शकत नसाल, संसारामध्येच जर काही आपल्याला जास्त बरं वाटत असेल तर समजून घ्यायचं की आपल्याला जन्म मरणाचं जे दुःख आहे ते खरं तर लक्षात आलेलं नाही। कारण की रोग लक्षात आला तरच आपल्याला त्यावर उपचार करता येतो। भवरोग म्हणजे जन्म मरणाचा फेरा, हा जो भवरोग आहे, हा भवरोग आपल्याला जर संपवायचा असेल तर काय करावं लागेल? ब्रह्मरस घेई काढा, जेणे पिडा ही वारेल, पथ्य नाम विठोबाचे। ब्रह्मरस म्हणजे ब्रह्मज्ञान। या ठिकाणी आपण जो अभ्यास करत आहोत हा ब्रह्मज्ञान आहे। हे काय? दृक् दृश्य विवेक म्हणजेच ब्रह्मज्ञान आहे। या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निवृत्ते, ज्ञान ऐसे तया ते मानू आले। म्हणून ब्रह्मज्ञान म्हणजेच क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा अभ्यास, म्हणजेच दृक् आणि दृश्याचा अभ्यास होय। क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हा जो अभ्यास आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी त्याच्याऐवजी दृक् आणि दृश्य अशा रूपाने हा अभ्यास आहे। त्यापेक्षा अजून सखोल हा अभ्यास आहे।
आदिशंकराचार्यांनी लिहिलेला हा छोटा ग्रंथ 31 श्लोक या ग्रंथामध्ये आहेत आणि या 31 श्लोकापैकी 5व्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत. 5वा श्लोक, या श्लोकामध्ये चितीचं वर्णन आहे. चिती म्हणजे काय, चिती कशी असते ही या ठिकाणी सांगितलेली आहे. नोदेती नास्तमेतेषा न वृद्धिं याति न क्षयं स्वयं विभात्य धान्यानी भासेत साधनम विना. या श्लोकामध्ये चितीचा अभ्यास आहे. कुठल्याही साधनांशिवाय चिती प्रकाशमान आहे. या चितीला कुठलंही साधन प्रकाशन करू शकत नाही. कुठल्याही साधनाने ही चिती प्राप्त होऊ शकत नाही. मग असं जर आहे तर आपण चितीला प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा का करू नये, असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा खरं पाहिलं तर करू नये. चितीला प्राप्त करण्यासाठी आपल्याला कुठल्याही साधनांची गरज नाहीये हे लक्षात घ्यावं, परंतु चिती मात्र प्राप्त करून घ्यावीच. मग चिती प्राप्त करण्यासाठी काय साधन लागेल, कुठलंही साधन वापरता येत नाही असं इथे सांगितलेलं आहे. मग करणार काय असा प्रश्न येतो. कारण कुठल्या तरी साधनाने साध्य गाठता येतं, साधनाने साध्य गाठता येत असतं आणि साधनांचा उपयोग नाही असं सांगितल्यामुळे फार मोठा प्रश्न येतो. म्हणून तर आपल्याला इथून पुढच्या श्लोकांचाही अभ्यास करायचा आहे. जर आपल्याला इथे कळलं असतं की साधनांचा जर उपयोगच नाहीये चितीच्या प्राप्तीसाठी किंवा चितीला प्रकाशन करायला कुठलंही साधन उपयोगाला येत नाही असं जर आपल्याला लक्षात आलं तर आपण इथून पुढे परमार्थ करायची गरज राहत नाही. परंतु इथे आपल्यासाठी खरा तर फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की कुठलंही साधन जर वापरायचंच नाही मग करायचं काय. म्हणून तर आपल्याला पुढचा अभ्यास, पुढचे जे श्लोक आहेत ते अभ्यासायला पाहिजे. आपण कुठल्याही साधनांनी चितीचा विचार होऊ शकत नाही किंवा कुठल्याही साधनाने चिती प्राप्त होत नाही, कुठल्याही साधनाने चितीला प्रकाशन केलं जात नाही असं जेव्हा विविध रीतीने पाहिलं, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा शरीराच्या बाहेर असलेली जी स्थूल साधनं आहेत या साधनाने चिती प्राप्त होत नाही हे लक्षात घेतलं. शरीर म्हणजे स्थूल शरीराने त्या चितीला प्रकाशन केलं जात नाही हे पाहिलंय. त्यानंतर सूक्ष्म शरीर, त्याचे अवयव, त्या अवयवांच्या द्वारे किंवा संपूर्ण सूक्ष्म शरीराच्या द्वारे ही चितीला आपण प्रकाशन करू शकत नाही, त्यांनाही ते अगोचर आहे असं आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर जीव, याचाही आपण विचार केलेला आहे. जीव म्हणजे काय, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर म्हणजे काय याचाही आपण विचार केलेला आहे. इथपर्यंत आपण येऊन थांबलो होतो, बरोबर. तर जीव जो आहे हा जीव आपल्या शरीरामध्ये आहे, तुमच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये जीव आहे आणि हा जीव जो आहे या जीवावर जो लक्ष देईल त्याला आपोमतच परमार्थ करण्याचा अधिकार येतो. जो कोणी शरीरावर लक्ष देतो किंवा बाह्य जगतावर लक्ष देतो त्याला खरं तर परमार्थ करण्याचा अधिकार नाही, परमार्थात येण्याचा अधिकार नाही. परमार्थात कोणाची गरज आहे, परमार्थात जो जीव घेऊन येऊ शकतो त्याची खरी गरज आहे. बाकीचे जे आहेत ते परमार्थाच्या नावाखाली संसार करतायत. फक्त त्यांचा संसार जो आहे तो सात्विक संसार आहे, खरं तो परमार्थ नाही. सात्विक संसार म्हणजे जगातल्या लोकांचा जो परमार्थ आहे. जगातले लोक जे परमार्थ करतायत हे काय करतायत, सात्विक संसार करतायत. तर त्या सात्विक संसाराच्याही पुढे खाली परमार्थ नावाखाली राजसी आणि तामसी सुद्धा संसार सुरू आहेत. तर राजस, तामस आणि सात्विक अशा 3 गुणांमध्ये संसार करणारे आणि परमार्थ करणारे लोक आहेत. परंतु खरा परमार्थ करणारे लोक अजिबात नाही, कारण की या सर्व परमार्थाला परमार्थ न म्हणता आपण संसार या शब्दामध्येच घ्यायला काही हरकत नाही. तुम्हाला जर खरा परमार्थाच्या दिशेने जायचं असेल तर तुमच्या शरीरामध्ये असलेला जीव जो आहे हा जीव लक्षात घ्या. आपल्या शरीरामध्ये असलेला जीव लक्षात येण्यासाठी ज्या कुठल्या साधनांचा उपयोग होईल त्या साधनांचा उपयोग करा. चितीला प्राप्त करण्यासाठी साधनांचा उपयोग नाही, परंतु जीव लक्षात येण्यासाठी साधनांचा उपयोग आहे. संसारासाठी साधनांचा उपयोग आहे. जीव हे संसारांतर्गत आहे म्हणून जीव काढण्यासाठी सुद्धा साधनांचा उपयोग होऊ शकतो. म्हणून जी काही साधनं आपण करू त्या साधनांच्या द्वारे आपल्याला जीव कळेल, परंतु चिती कळणार नाही. परंतु जीव जर कळला तर तो फायद्याचा आहे. जसं संसारातल्या साधनाने अमेरिका कशी आहे, अमेरिकेमध्ये काय काय आहे हे तुम्ही कळून घेतलं, काश्मीरमध्ये काय आहे कळून घेतलं, तिकडे कन्याकुमारीला जाऊन तिथे कन्याकुमारीमध्ये काय आहे कळून घेतलं, त्यासाठी तुम्ही रेल्वे, विमान अशी साधनं वापरली, हे सगळं तुम्ही करून घेतलं. त्या ठिकाणी काय आहे तुम्ही माहिती करून घेतली. म्हणजे या साधनांच्या द्वारे तुम्हाला काय कळलंय, कन्याकुमारीमध्ये काय आहे, काश्मीरमध्ये काय आहे, असं सगळं तुम्हाला कळलं. तर परंतु त्याच्याने चिती कळलेली नाही, ती कळणार नाही.
हे जसं आहे त्याचप्रमाणे एखाद्याने जर सूक्ष्म शरीर म्हणजे मन काय, बुद्धी काय, चित्त काय, अहंकार काय हे सगळं कळून घेतलं तर त्याला चिती कळणार नाही, पण ते कळेल. म्हणजे तुम्हाला तुमचं मन कळू शकतं, बुद्धी कळू शकते, चित्त कळू शकतं, स्थूल शरीर सूक्ष्म शरीर कळू शकतं, सगळा संसार बाहेरचा कळू शकतो. त्याचप्रमाणे आतमध्ये असलेला जीवही कळू शकतो. परंतु हे सगळं कळल्याने चिती कळत नाहीये. जेव्हा हे लक्षात येईल तेव्हाच मनुष्य चितीच्या प्राप्तीसाठी काय उपाय आहे का हे शोधायचा विचार करेल. तिथपर्यंत तो करणार नाही. म्हणजे जेव्हा सर्व साधनांपासून तो बाजूला जाईल, सर्व साधनं फोल ठरतील, जेव्हा सर्व साधनांचा उपयोग नाही हे त्याला लक्षात येईल, तेव्हाच तो काहीतरी वेगळा विचार करू शकेल. कारण एखादी गाडी बुक करून पंढरपूरला गेलो आणि पंढरपूरमध्ये असलेल्या विठोबाचं दर्शन घेतलं आणि तेच खरं विठोबाचं दर्शन आहे असं त्या माणसाला जिथपर्यंत वाटतं तिथपर्यंत तो दुसरा विठोबा शोधण्याचा प्रयत्न करणार नाही. जिथपर्यंत पंढरपुरामध्ये असलेला विठोबा हा जो विठोबा आहे, हा विठोबा हाच खरा विठोबा आहे असं जिथपर्यंत त्याला वाटतं तिथपर्यंत तो एखादी गाडी म्हणा किंवा ट्रेन म्हणा, बस म्हणा, अशा कुठल्या तरी प्रकारे तो जाऊन त्या विठोबाचं दर्शन घेईल आणि त्याच्यात तो धन्यता मानतो. कारण त्याला विठोबाची तीच ओळख आहे. त्यासाठी तो त्याला जी उपयोगाची आहे ते अशी साधनं वापरतो. परंतु त्याच्या पुढे जर एखाद्याने विचार केला की नाही, हा विठोबा काही खरा विठोबा नाहीये, आपल्या शरीरामध्ये असलेला जो आत्मा आहे तोच खरा पांडुरंग आहे, असं जर त्याला लक्षात आलं तर त्या आत्म्याच्या दृष्टीने विचार करायला लागेल. मग तो पंढरपूरला जाणार नाही. आणि गेला तरी त्याला त्याच्यात आता हे माहित आहे की इथे विठोबा नाहीये. आता तो विठोबाचं दर्शन त्याने घेतलं, पंढरपुरात गेला आणि विठोबाचं दर्शन घेतलं, तरी त्याला काय माहित आहे की यामध्ये विठोबा नाही आहे, हा विठोबा खरा नाहीच आहे. आणि एखाद्याने आत्मा हाच खरा पांडुरंग आहे हे लक्षात जरी घेतलं आणि तिथे जाऊन जर तो तिथे पण विठोबा आहे असं समजू लागला तर त्याला हे कळलेलं नाही. म्हणजे असे 3 वर्ग असू शकतात. म्हणजे एक तर त्यालाच विठोबा समजून तिकडे जातो, दुसरा म्हणजे आत्मा विठोबा आहे असं समजून तिथे जातो पण लक्षात ठेवतो की नाही, हा इथे ठेवलेला विठोबा नाही, हे फक्त प्रतीक आहे, हे फक्त रूपक आहे. आणि तिसरा म्हणजे त्याला कळलंय आत्मा हा पांडुरंग आहे, परंतु तिथे जातो आणि तिथे पण विठोबा आहे असं त्याला वाटतं, पण हा जास्त फसलेला आहे. तर अशा रीतीने विविध प्रकारचे लोक असतात, आपणच त्यामध्ये असतो. जेव्हा आपण कुठल्याही पदार्थाच्या प्राप्तीसाठी, एखाद्या वस्तूच्या प्राप्तीसाठी एखादं साधन वापरतो तेव्हा ती वस्तू आपल्याला त्या साधनाने मिळाली पाहिजे. जर त्या साधनाने ती वस्तू मिळाली नाही तर त्या साधनांचा उपयोग नाही. या ठिकाणी चिती जर प्राप्त करण्याचा विषय असेल तर आपल्याला काय साधनं वापरायला पाहिजे याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे, या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे कुठल्याही साधनांचा उपयोग होत नाही असं ठरतंय. जीवापर्यंत कुठलंही साधन उपयोगाला येत नाही. जीवाच्या पुढे शिव नावाचं एक साधन आहे, परंतु हा शिव जो अभ्यास आहे हा फार अवघड असल्यामुळे या ठिकाणी मी तो अभ्यास सांगत नाही. परंतु थोडक्यात एक माहिती सांगून देतो की जीव जो आहे या जीवाला जर तुम्ही माझ्याकडे घेऊन आले तर मी तुम्हाला शिवाच्या पुढचा अभ्यास सांगेन. हा अभ्यास गुप्त असेल, तो अभ्यास मी 4 चौघामध्ये सांगणार नाही. परंतु शिव नावाचं जे साधन आहे, या शिव नावाच्या साधनापर्यंत तुम्ही जर गेले आणि शिव हे साधन सुद्धा खंडित करू शकले तरच तुम्हाला दृग्दृश्य विवेक या ग्रंथातील अत्यंत गुह्यतम असलेलं ज्ञान कळू शकतं, अन्यथा हे ज्ञान कळणार नाही. हा ग्रंथ फक्त तुम्हाला ऐकायला मिळेल आणि ऐकल्यानंतर काहीतरी थोडंफार बरं वाटेल. 3ही देहाचे साधन वजा करून 4था देह, ज्या देहाला आपण शिव असं म्हणू, हा शिव नावाचा जो देह आहे तो सुद्धा आपल्याला चितीच्या प्राप्तीसाठी उपयोगाला आणता येणार नाही. जगातले अनेक लोक असं समजतात की मी शिवाची प्राप्ती केली म्हणजे ईश्वराला प्राप्त केला की मला भगवंत कळेल. ईश्वर असं काही करू देत नाही. म्हणजे ईश्वर हे साधन सुद्धा उपयोगाला येणार नाही. कारण जे साधन आहे त्या साधनाने साध्य प्राप्त झालं पाहिजे. कारण एखादा असं समजेल की मी काय करतो तर महाराजांना शरण राहतो आणि महाराजांना शरण राहून चिती कळून घेतो, तर महाराज हे साधन योग्य आहे का असा प्रश्न पडतो. महाराज हे जे साधन आहे ते योग्य आहे का असा प्रश्न पडतो. तर महाराज जर शिव असतील तर योग्य नाही. कारण शिव या शब्दामध्ये उत्पत्ती स्थिती प्रलय असं कार्य आहे आणि उत्पत्ती स्थिती प्रलयाच्या कार्यामध्ये हा शिव तुम्हाला चितीप्राप्तीच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रश्न येत नाही.
परंतु एखादा जर म्हणेल, ह्या शिवाला जर एखाद्याने प्रार्थना केली की बाबा रे, शिव हे साधन, त्या साधनाला म्हणजे शिवाला जर एखाद्याने प्रार्थना केली की मला चिती कळून घ्यायची आहे, मला तुझ्याशी घेणं देणं नाही, पण तू मला ती चिती कळून घेण्यासाठी मदत कर, असं जर एखादा म्हणू शकला तर तो शिव मात्र एखाद्या योग्य अशा सद्गुरूकडे या शिष्याला पाठवून देईल. एवढं मात्र तो करू शकेल. परंतु तेवढा अधिकार त्या साधकाचा असणं अपेक्षित आहे, कारण शिवाला असं म्हणणं हे काही सोपी गोष्ट नाही. आपल्याला सर्वांना हे उदाहरण माहित आहे की निळोबाराय जेव्हा तुकोबा गेले, तुकोबांच्या गेल्यानंतर निळोबारायांनी अन्न पाणी सोडलं आणि त्यांनी तुकोबाचा धावा सुरू केला, तेव्हा श्रीकृष्ण प्रगट झाले. आता या ठिकाणी श्रीकृष्ण जे आहे ते ईश्वर रूपाने आहे, म्हणून ईश्वर प्रगट झाले. ईश्वर प्रगट झाल्यानंतर ते म्हटले, हा बोल, काय पाहिजे, काय अडचण आहे. मग ते म्हटले, तुला काय आम्ही बोलवलेलं नाही, आम्हाला तुझ्याशी काही घेणं देणं नाही, आम्हाला तुकोबाशी घेणं देणं आहे, म्हणजे सद्गुरूशी घेणं देणं आहे. आणि मग श्रीकृष्ण परत अंतर्धान पावले आणि तुकोबा आले. अशी आपल्याला कथा माहीत आहे. या कथेमधला खरेपणा खोटेपणा हा आपण न धरता याच्यामध्ये फक्त आपल्याला दृष्टांत म्हणून हा उपयोगाला आणायचा आहे की यामध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांपैकी कुठलं साधन वापरावं, तर ईश्वर वापरू नये असं या उदाहरणामध्ये दिसतं. अभंगामध्ये संत कबीरांनी असा एक चरण लिहिलेला आहे की गुरु गोविंद दोहो खडे काकू लाग पाय. म्हणजे प्रश्न केलाय की आता गुरु आणि गोविंद असे दोघे जण उभे आहेत, म्हणजे गोविंद म्हणजे या ठिकाणी ईश्वर अशा रीतीने घेतलेला आहे. दोघांपैकी मग कोणाचे पाय धरू. त्याच्यामध्ये त्यांनी पुढे उत्तर दिलेलं आहे, गुरु बलहारी हे गोविंद दियो बताय. म्हणजे गोविंदने मला सांगितलं की बलहारी म्हणजे या ठिकाणी ह्या संसार चक्रामधून बाहेर काढणारे हे फक्त गुरु आहेत, असं मला गोविंद म्हणजे ईश्वराने सांगितलेलं आहे. म्हणजे ईश्वर रचनेमध्ये, सृष्टी रचनेमध्ये ईश्वराने जेव्हा ही रचना केली त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की सद्गुरु विना सापडे ना सोय, धरावे पाय आधी आधी. म्हटल्यानंतर हे ईश्वराचं वचन आहे. या ठिकाणी हे जरी अभंग असला तरी असं वचन काय आहे की सद्गुरु विना सापडे ना सोय. म्हणजे आपल्याला सद्गुरूशिवाय पर्याय नाही, म्हणून ईश्वर म्हणजे शिव या साधनांचाही उपयोग करता येणार नाही, जरी आपण त्या साधनांचा तिटकारा करत नसलो तरी सुद्धा. कुठल्याही साधनांचा उपयोग करायचा नाही याचा अर्थ त्यांचा द्वेष करायचा आहे असा अर्थ होत नसतो. ईश्वराचा किंवा शिव या साधनाचा आपल्याला द्वेष किंवा तिटकारा नाहीये. ईश्वराविषयी आपल्याला आदरच आहे. ईश्वराविषयी आपल्याला कुठल्याही प्रकारे आतमध्ये तेढ निर्माण करण्याचं काहीही कारण नाही. जसं या भारताच्या पंतप्रधानाविषयी आपल्याला तिरस्कार असण्याचं काहीही कारण नाही. भारताच्या पंतप्रधानाविषयी आपल्याला तेढ आणण्याचं मनामध्ये काही कारण नाही. काहीच कारण नाही. पण पंतप्रधान आहे म्हणून आपण पंतप्रधानाकडे गेलो म्हटलं चितीचं वर्णन करा तर काय सांगणार आहे? काही कारण नाही. भारत देश चालवणे हे पंतप्रधानाचं काम आहे, राष्ट्रपतीचं काम आहे. ते काय आपल्याला चितीचं वर्णन करू शकतील असं नाहीये. तसं सृष्टीपूर्ण चालवणं नियंत्याचं काम आहे. परंतु जर आपण राष्ट्रपतीकडे गेलो आणि राष्ट्रपतींना म्हटलं की मला चिती म्हणजे भगवंत म्हणजे काय हे लक्षात घ्यायचं आहे, तर तुम्ही मला काहीतरी मदत करा, तर कदाचित ते काय करतील, ते म्हणतील भारतामध्ये बघा शोधा सगळ्यात मोठे महात्मे कोण आहेत आणि त्या महात्म्यांकडे यांना पाठवून द्या असं त्यांच्या दूतांना ते सांगतील. आणि मग त्यांचे दूत जे आहेत ते आपल्याला घेऊन त्या महात्म्याकडे पोहोचवतील. याच प्रकारे ईश्वराला जरी आपण प्रार्थना केली की बाबा रे आमच्यावर कृपा कर आणि आम्हाला ब्रह्मज्ञान किंवा आम्हाला या संसार चक्रातून बाहेर सुटण्याचं जे ज्ञान आहे ते प्राप्त करून देण्यासाठी मदत कर, काहीतरी उपाय सांग, तर ईश्वर आपल्याला नक्कीच अशा सद्गुरूंची प्राप्ती करून देईल. योग्य त्या दिशेने आपल्याला योग्य अशा सद्गुरूकडे आपल्याला नक्कीच पाठवून देतील असा आशावाद या ठिकाणी आहे. त्याच्यापेक्षा सूक्ष्म काय आहे का नाही याचा विचार न करता या ठिकाणी आपण ईश्वराला अशी प्रार्थना करावी. परंतु ईश्वर हा कोणाशी व्यवहार करत नाही हे आपण आधीच विचार केलेला आहे. ईश्वर हा साधारणपणे आपल्याशी व्यवहार करणार नाही. म्हणून आपण ईश्वरापेक्षा सरळ स्वतःचा आधी निर्णय करत जावं की आपल्याला नक्की करायचंय काय. आपल्याला जर चिती प्राप्त करायची असेल तर ईश्वरापर्यंतच्या कुठल्याही साधनांचा उपयोग नाही.
ईश्वराचा ईश्वर म्हणजे जो परमेश्वर आहे त्याला परम ईश्वर असं म्हणतात. कारण ईश्वराचा ईश्वर म्हणजे परमेश्वर. परमेश्वर जो आहे त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आपल्याला साक्षात ईश्वर उपयोगाला येत नाही, परंतु सद्गुरू उपयोगाला येतात. ते ईश्वर या पदावर असो अथवा नसो. म्हणजे ईश्वरच जर सद्गुरू रूपाने प्रगट झाले तर मात्र आपल्याला त्या ईश्वरांचाच सद्गुरू म्हणून उपयोग होऊ शकतो, पण ईश्वर म्हणून अजिबात होत नाही. हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हा विषय थोडासा किचकट असल्यामुळे, हा विषय अनंत जन्मांचे आपले दुराग्रह आपल्या आतमध्ये असल्यामुळे समजण्यासाठी कठीण आणि पचण्यासाठी अवघड विषय आहे. म्हणून त्या विषयाला थोडासा पूर्णविराम देऊन आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊ. तुम्ही जीव घेऊन या, मग मात्र आपण नक्कीच गुप्तपणे या विषयावर चर्चा करणार आहोत. 6व्या क्रमांकाच्या श्लोकाचा आजपासून आपण अभ्यास करणार आहोत. 6व्या क्रमांकाचा श्लोक दृग्दृश्य विवेक. चिच्छायावेशितो बुद्धो भानम धीस्तु द्विधा स्थिता एकाहम कृतिरन्या स्यात् अंतःकरण रूपिणी. चिच्छायावेशितो बुद्धो भानम धीस्तु द्विधा स्थिता एकाहम कृतिरन्या स्यात् अंतःकरण रूपिणी. सरळ या श्लोकाचा अर्थ असा आहे की चिच्छाया, चित म्हणजे चिती जी आपण मागे इतक्या दिवस पाहत आलो, त्याला चिती किंवा चिद असा शब्द आहे. या चिदलाच चैतन्य असंही म्हणतात. चैतन्य, चिद, चिती, हे जे चैतन्य आहे, हे चैतन्य, या चैतन्याची छाया, चिच्छाया म्हणजे चितची छाया म्हणजे प्रतिबिंब. आवेशेतो बुद्धो म्हणजे हे चैतन्य प्रतिबिंबित होतं बुद्धीमध्ये. भानम धिस्तु द्विधा स्थिता, आणि मग त्याचे 2 भाग तयार होतात. त्या 2 भागामध्ये एक अहंकार आणि दुसरं म्हणजे अंतःकरण. अशा रूपाने ते प्रगट होतात. छाया म्हणजे चितीचं प्रतिबिंब अंतःकरणा बुद्धीमध्ये पडून त्याचे 2 विभाग केले जातात. एक म्हणजे अंतःकरण आणि एक म्हणजे अहंकार. आता या ठिकाणी असा जो अभ्यास आहे, वेगळ्या ग्रंथामध्ये वेगळा अभ्यास दिसतो. नक्की चित्तचं प्रतिबिंब कुठे पडलं हा विषय वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगळ्या रीतीने मांडलेला आहे. म्हणून श्लोकचा अभ्यास करताना फारच विचार करणं गरजेचं आहे. आता दुसऱ्या ग्रंथामध्ये काय आहे, त्या ग्रंथामधल्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया एका विशिष्ट पद्धतीने मांडलेल्या आहेत. या ग्रंथामध्ये जी प्रक्रिया ती एका विशिष्ट पद्धतीने मांडलेली आहे. आता दुसऱ्या ग्रंथांचा जो विचार आहे तो त्या ग्रंथांचा अभ्यास करताना योग्य आहे. आता या ग्रंथामध्ये असं का मांडलंय यासाठी आपण या ग्रंथाच्या रीतीने विचार करत जाणार आहोत, आणि मग ओघानेच आपण त्या ग्रंथामध्ये असं का असेल याचाही थोडक्यात विचार करणार आहोत. पहिला शब्द चिती, दुसरा शब्द छाया. चिच्छाया, चिच्छाया म्हणजे चितची छाया. छाया म्हणजे सावली. सावली म्हणजे प्रतिबिंब. सावली आणि प्रतिबिंब. आता प्रतिबिंब जे असतं किंवा सावली जी असते ती काही खरी नसते. आपल्याला हे सर्वांना माहित आहे. प्रतिबिंब कोणाचं असतं किंवा सावली कोणाची असते, एखाद्या विशिष्ट पदार्थाची असते. त्या पदार्थाला काहीतरी रूप असतं, त्याला काहीतरी अस्तित्व असतं. व्यवहारामध्ये सावली कोणाचीही पडत नाही. रूपच नाही तर सावली पडण्याचा प्रश्न येत नाही. सावली पडण्यासाठी काय पाहिजे? रूप पाहिजे. प्रतिबिंब पडण्यासाठी काय पाहिजे? एखादा पदार्थ पाहिजे, तरच त्याचं प्रतिबिंब पडेल. त्या पदार्थाचं अस्तित्वच नाही म्हणजे अस्तित्वात नसलेल्या पदार्थाचं प्रतिबिंब पडणार नाही. अस्तित्वात नसलेल्या पदार्थाची सावली पडणार नाही. जो पदार्थ अस्तित्वातच नाही त्याची सावली पडेल कशी, नाही का? म्हणजे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की सावली कोणाची पडते? असलेल्या पदार्थाची. नसलेल्या पदार्थाची सावली पडत नाही. नसलेल्या पदार्थाचं प्रतिबिंब कधी पडू शकत नाही कुठेच. एखादा पदार्थ नाहीच आहे, त्याचं प्रतिबिंब कितीही उत्कृष्ट आरसा आणला तरी पडणार नाही. कपडेत पदार्थच नाहीये तो. मग तुमचा आरसा किती उत्कृष्ट असू द्या, पदार्थच जर नाही तर त्याचं प्रतिबिंब पडेल कसं? म्हणजे पदार्थाचं प्रतिबिंब पडण्यासाठी काय पाहिजे? तो पदार्थ असलेला पाहिजे, अस्तित्वात पाहिजे. नसलेल्या पदार्थाचं प्रतिबिंब सावली पडत नसते. उदाहरणार्थ वंध्यापुत्राची सावली पडत
नाही, आणि वंध्यापुत्राचं प्रतिबिंब आरशात दिसणार नाही. म्हणून या ठिकाणी चित छाया असं म्हटल्यानंतर चित हा शब्द काय ठरतोय? असलेला, अस्तित्व आहे त्याचं. चिद या शब्दामध्ये चित छाया असं म्हटलं की तो नसलेला पदार्थ ठरतच नाही, तो आहेच, तो आता असलेला पदार्थ आहे. बरं, हा असलेला पदार्थ पारमार्थिक अस्तित्ववाला आहे का व्यावहारिक अस्तित्ववाला आहे का कुठल्या अस्तित्वाला आहे का फक्त भासलेला आहे? एखाद्या भासलेल्या पदार्थाची छाया पडते का, असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. एखादा भासलेला पदार्थ त्याची छाया पडते का? भासलेल्या पदार्थाची छाया पडू शकते, पण तो भासलेलाच आहे म्हणून त्याची छाया सुद्धा भासलेली असू शकते. एखादा पदार्थ भासलेला आहे त्याची छाया पडू शकते. इंद्रधनुष्याची छाया पडते का? इंद्रधनुष्याची छाया पडते का पृथ्वीवर? इंद्रधनुष्य पाहिले ना, त्याची छाया पृथ्वीवर पडते का नाही पडत? पडते ना, म्हणजे पडू शकते. कारण इंद्रधनुष्य हे भासलेलं आहे, म्हणजे भासलेल्या पदार्थाची छाया पडू शकते. आता चिती हा भासलेला पदार्थ आहे का खरा पदार्थ आहे हे पण कळणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी तो अभ्यास नाही, सध्या आपण तो त्याचा एवढा अशा रीतीने विचार करणार नाही. चिती छाया म्हणजे चिद हा जो काही आपण मागे अभ्यास केला, चिद या विषयी जो आपण मागे विचार केला, त्या चिदची छाया. आणि चिद म्हणजे काय? चिद म्हणजे चिती, चिद म्हणजे चैतन्य. हे जे चैतन्य आहे हे कसं आहे? जे वृद्धी पावत नाही, क्षय पावत नाही, ज्याचा उदय होत नाही, ज्याचा अस्त होत नाही. म्हणजे चिद कुठला पदार्थ आहे? याचा अर्थ हा चिद पदार्थ कुठला आहे? भासलेला आहे का खरा आहे? तो त्रिकालामध्ये आहे, त्याचा उदय होत नाही, अस्त होत नाही, क्षय होत नाही, वृद्धी होत नाही, स्वयंप्रकाशित हा पदार्थ. हे सगळा अभ्यास आपण आधीच केलाय. असा तो पदार्थ आहे. म्हणजे चित हा पदार्थ पारमार्थिक पदार्थ आहे. पारमार्थिक पदार्थ म्हणजे काय? पारमार्थिक पदार्थ म्हणजे जो काल आहे, आज आहे, उद्या राहील, याला म्हणायचं पारमार्थिक. एकदम सोपं काम आहे. पारमार्थिक शब्द लक्षात घेण्याचं सोपं काय? सोपं गणित. जो काल आहे, आज आहे, उद्या राहतो, त्याला म्हणायचं पारमार्थिक. मग काल म्हणजे कधी अनादी काळापर्यंत, आणि उद्या म्हणजे कधी अनंत काळापर्यंत. काल या शब्दाचा अर्थ 1 करोड वर्षांपूर्वी उत्पन्न झालेला असेल तो कालमध्ये धरता येत नाही. काल या शब्दामध्ये अनंत काळापूर्वी, अनादी, आणि अनंत काळानंतर म्हणजे अनंत, असा हा पदार्थ पारमार्थिक असतो. जो पदार्थ उत्पत्तीमध्ये येतो तो अस्तमध्ये येतो, म्हणून तो पारमार्थिक ठरत नाही. आणि इथे चितीच्या वर्णनामध्ये लिहिलं आहे की उत्पन्न होतच नाही, अशा रीतीने अनादी आहे, आणि अस्त नाही, अशा रीतीने अनंत आहे, असा आपण त्याचा विचार केलेला आहे. क्षय पावणारे जगातले सगळे पदार्थ आहे, सगळे पदार्थ क्षय पावतात, आणि सगळे पदार्थ वृद्धी पावत असतात. वृद्धी पावणारे पदार्थ क्षय पावतातच. जो वृद्धी पावला तो क्षय पावणार आहे. आणि चितीचं कधी वृद्धी होत नाही आणि चितीचा कधी क्षय होत नाही. म्हणजे जैसे थे अशी स्थिती चितीची आहे. म्हणून चिती हा पारमार्थिक पदार्थ आहे. तर चिद या शब्दाने आपण जो या श्लोकाचा विचार करतो आहोत, तर चिद हा पदार्थ कसा आहे? मागच्या श्लोकाच्या अभ्यासावरून आपल्याला हे लक्षात येत आहे की हा व्यावहारिक पदार्थ नाही. 3 प्रकारचे पदार्थ असतात, एक व्यावहारिक, एक प्रातिभासिक, आणि एक म्हणजे पारमार्थिक. पारमार्थिक पदार्थ म्हणजे काय हे मी तुम्हाला आता सांगितलं. प्रातिभासिक पदार्थ म्हणजे काय? प्रातिभासिक पदार्थ म्हणजे जे पदार्थ दिसतात, पण दिसायला जे कारण होतं ते कारण गेलं की ते पदार्थ जातात. उदाहरणार्थ इंद्रधनुष्य हा भासलेला पदार्थ आहे, त्याला म्हणतात प्रातिभासिक. इंद्रधनुष्य कुठपर्यंत दिसतं? ते दिसायला जे कारण असेल ते कारण गेलं की इंद्रधनुष्य जातं. पावसाळ्यामध्ये विशिष्ट वातावरणामध्ये पाण्याचे जे तुषार असतात बारीक आणि सूर्यप्रकाश यांचा जो संयोग होतो विशिष्ट प्रकारे, त्यावेळेस ते इंद्रधनुष्य आपल्याला दिसतं. कारण इंद्रधनुष्य म्हणजे काय? पाण्याचे बारीक तुषार आहेत, आणि सूर्याचा जो प्रकाश आहे त्याचा एक विशिष्ट प्रकारे, विशिष्ट कोनामध्ये, विशिष्ट कोन म्हणजे अँगल मध्ये जेव्हा परावर्तन होतं तेव्हा तो जो एकत्रित परिणाम आहे त्याच्यामुळे इंद्रधनुष्य आपल्याला दिसतं. आणि ते विशिष्ट ठिकाणीच दिसतं. विशिष्ट पूर्ण दिसेल किंवा अर्धच दिसतं. ते कशावर अवलंबून आहे?
ह्या एकूण सगळ्या परिणामावर अवलंबून आहे. असो, त्याचा एवढा विचार आपल्याला करायचा नाही, याच्यामध्ये आपल्याला काही शोध लावायचा नाहीये. परंतु हा जो इंद्रधनुष्य नावाचा पदार्थ आहे, हा इंद्रधनुष्य नावाचा पदार्थ कुठपर्यंत दिसतो? जिथपर्यंत त्याचं कारण आहे. त्याचं कारण गेलं म्हणजे सूर्यप्रकाश गेला, त्यातलं कुठलंही कारण जाऊ द्या, सूर्यप्रकाश गेला दिसेल का? सूर्यप्रकाश नसताना इंद्रधनुष्य कोणी पाहिलंय का? मग पाणी असो, आकाशामध्ये ढगांमध्ये तुषार असो किंवा नसो, इंद्रधनुष्य दिसणार नाही. म्हणून इंद्रधनुष्य हा पदार्थ कसा आहे? प्रातिभासिक आहे. मृगजळ कसा आहे? प्रातिभासिक आहे. जिथपर्यंत सूर्याची उष्णता असते आणि विशिष्ट प्रदेश असतो, म्हणजे विशिष्ट जमीन असते, त्या विशिष्ट जमिनीवरच आपल्याला मृगजळ दिसतो. म्हणजे मृगजळ हा सुद्धा काय? प्रातिभासिक पदार्थ. सूर्याची उष्णता गेली किंवा विशिष्ट असलेली जमीन जर आपण काढली बाजूला, तर मृगजळ दिसणार नाही. आकाशाला लावलेला रंग निळा आहे का काळा आहे? रात्री काळा दिसतो, दिवसा निळा दिसतो. मग निळा आहे का काळा आहे? का रंग बदलतोय आकाशाचा? तर मुळात निळा सुद्धा नाही आणि काळा सुद्धा नाही, आकाशाला रंगच नाही. मग नसलेला रंग दिसतो. नसलेलं दिसणं आकाशाच्या रंगाप्रमाणे म्हणजे काय झालं? प्रातिभासिक. आकाशाचा आकार असा कढईसारखा वाटतो. आपण जर पाहिलं हे आकाश कसं वाटतं? असं कढईसारखं वाटतं. कढईचा जो आतला भाग असतो त्याच्यासारखं हे आकाश वाटतं. आकाशाला आकार आहे का? आकाशाला आकारच नाही. आकार नसून आकार दिसतो, रंग नसून रंग दिसतो. म्हणजे नसून दिसत जर असेल म्हणजे नसलेले पदार्थ दिसू शकतात, कारण काही असू दे त्याला, पण नसलेले पदार्थ दिसतात. जेव्हा नसलेले पदार्थ दिसतात तेव्हा त्या पदार्थांना म्हणायचं प्रातिभासिक. आणि व्यवहारामध्ये जर विचार केला, आपण अभ्यास केला, तर या पदार्थांचं आपल्याला खंडन करता येतं. म्हणजे इंद्रधनुष्य दिसत असलं तरी सुद्धा आपण विचार केला तर इंद्रधनुष्य नाही हे आपल्याला, ते धनुष्य नाहीये हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. आकाशाला लावलेला रंग हा रंग नाहीच हे आपल्याला विचार केल्यानंतर जाणवतं, लक्षात येतं, म्हणजे त्याचं खंडन होतं. आकाशाला असलेला कढईचा आकार खरं तर नाहीच, आपण विचार केल्यानंतर हे आपल्याला लक्षात येतं, म्हणजे त्या कढईसारख्या आकाराचं खंडन करता येतं. म्हणजे प्रातिभासिक पदार्थ जे असतात ते खंडित होणारे असतात व्यवहारातच. मृगजळ हे सगळे पदार्थ कसे आहेत? खंडित होणारे पदार्थ आहेत. कधी खंडित होतात? त्यासाठी पारमार्थिक ज्ञान घ्यायची गरज नाही. आकाशाला निळा रंग नसतोच हे परमार्थात आल्यामुळे कळालं असं जर कोणी म्हणेल तर त्याला व्यवहारातच धड अक्कल नाही म्हणावं लागेल. हे काही पारमार्थिक ज्ञान नाहीये. म्हणजे तुम्हाला जरी हे पुस्तकात ग्रंथामध्ये वाचून कळलेलं असलं तरी काही हे पारमार्थिक खरं ज्ञान, ते उदाहरण आहेत समजून सांगण्यासाठी. ही व्यावहारिक गोष्ट आहे, व्यवहारामध्ये ते दिसतं आपल्याला. म्हणजे व्यवहारातले पदार्थ व्यवहारकाळीच जर खंडित होत असतील तर ते प्रातिभासिक असतं. आणि व्यवहारामध्ये जे पदार्थ व्यवहारकाली कधीही खंडित होत नाहीत त्यांना म्हणतात व्यावहारिक पदार्थ. जे पदार्थ व्यवहारात खंडित होत नाहीत, व्यवहारकाली जे पदार्थ व्यवहारात खंडित होत नाहीत ते कसे असतात? ते असतात व्यावहारिक पदार्थ. व्यावहारिक पदार्थांचं खंडन होत नाही, प्रातिभासिक पदार्थांचं व्यवहारातच खंडन होतं. अशा प्रकारचे तीन पदार्थ आहे. पारमार्थिक पदार्थ म्हणजे काय याचा विचार केला, प्रातिभासिक पदार्थ म्हणजे काय याचा विचार केला, आणि आता व्यावहारिक पदार्थ. व्यावहारिक पदार्थ म्हणजे काय? ज्यांचं व्यवहारात खंडन होत नाही. जसं एखादा मनुष्य जन्माला आला, आता जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत त्याचं खंडन होत नाही. ज्याचा व्यवहार कुठपर्यंत आहे? जन्म ते मरण एवढा त्याचा व्यवहार आहे. मग एवढ्या काळामध्ये त्याचं खंडन करता येईल का? तो गायब करता येईल का त्या माणसाला? तो राहणारच आहे, त्याला गायब करता येणार नाही. म्हणून तो माणूस कुठल्या सत्तेमध्ये? व्यावहारिक सत्य आहे. व्यवहार कालामध्ये त्याचा व्यवहार काल ठरलेला आहे ना. समजा एखाद्या माणसाचं वय आहे, एकूण आयुष्य आहे 100 वर्ष. आता हे जे 100 वर्ष आहेत, या 100 वर्षामध्ये त्याला गायब करता येईल का? त्याचं खंडन करता येईल का? त्याचं खंडन होऊ शकत नाही. म्हणून तो पदार्थ कसा आहे? व्यावहारिक. जसं माणसाचं आहे तसं जगातल्या कुठल्याही पदार्थाचं आहे. उदाहरणार्थ हे फूल आहे माझ्या हातामध्ये, हे फूल जे, या फुलाचंही काहीतरी आयुष्य आहे.
मग या फुलाचं जे काही आयुष्य, या एवढ्या आयुष्यकालामध्ये त्याचं खंडन कोणीही करू शकत नाही. कोणीही याचं खंडन करू शकत नसल्यामुळे तो पदार्थ काय, व्यावहारिक पदार्थ आहे. तो आपल्याला व्यवहारासाठी उपयोगाला येतो. प्रातिभासिक पदार्थ कधीही व्यवहाराला उपयोगाला येत नाही. म्हणजे इंद्रधनुष्याला बाण लावला आणि शत्रूला मारलं असं कधीही होणार नाही. का करता येईल? आकाशरूपी कढईमध्ये भजी तळले असं करता येईल काय? नको, भजी नको, जिलेबी. कारण जास्त तोंडाला पाणी सुटतं. जरा थोडासा अवघड विषय असला की मध्ये थोडं असं सांगितलं की जरा बरं वाटतं, नाहीतर एकदम डोकं जाम व्हायला लागतं वेदांत ऐकून. नको, भजी नाही. काही तळता येईल का? आकाशरूपी कढईमध्ये काहीही तळता येत नाही. म्हणजे प्रातिभासिक पदार्थाचा व्यवहारात उपयोग नसतो. पण फुलाचा उपयोग आहे का नाही? फुलाचा उपयोग आहे सुगंध घेण्यासाठी, हार बनवण्यासाठी, देवाला वाहण्यासाठी. अशा प्रकारे फुलाचा उपयोग होतो. माणसाचा उपयोग काय? एकमेकाला मदत करण्यासाठी, एकमेकांमध्ये भांडणं करण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारे माणसाचा उपयोग होतो. जगातले सगळे पदार्थ जे आपल्याला व्यवहारात उपयोगाला येतात ते व्यावहारिक आहेत. प्रातिभासिक पदार्थ उपयोगाला येत नाही. पारमार्थिक पदार्थ पण उपयोगाला येत नाही. पारमार्थिक पदार्थ आपण उपयोगाला आणतो काय? जो पदार्थ उपयोगाला आल्यासारखा दिसतो तो पारमार्थिक नाही, प्रातिभासिक नाही. मग तुम्ही ज्या देवाची पूजा करता तो देव, ज्या देवाची तुम्ही पूजा करता तो देव पारमार्थिक आहे का प्रातिभासिक आहे का व्यावहारिक आहे? कुठला आहे? ज्या देवाची तुम्ही पूजा करता, आहेत का नाही तुमच्या घरामध्ये देव? आहे का नाही? मग कुठला, याचा अशा रीतीने जर विचार केला तर तो देव कुठला सत्तेतला आहे तुमच्याकडे असलेला? प्रातिभासिक पदार्थाचा तो उपयोग करता येत नाही व्यवहारामध्ये. कढईमध्ये भजी तळता येतात का? नाही येत. म्हणजे प्रातिभासिक पदार्थाचा उपयोग होत नाही. मग व्यावहारिक सत्तेतला आहे तो. जेवढं काही आपण उपयोगाला आणतोय परमार्थामध्ये, कुठल्या कशामध्ये येतात? सगळे व्यावहारिक सत्तेतले आहेत. आणि व्यावहारिक सत्ता जिथपर्यंत खरी वाटते तिथपर्यंत अज्ञान दृढ आहे. तिथपर्यंत काय? तिथपर्यंत अज्ञान दृढ आहे. जिथपर्यंत तुम्हाला व्यावहारिक सत्ताच खरी वाटते तिथपर्यंत तुम्ही काहीही करू शकणार नाही. कितीही वेदांताचा अभ्यास करा, हेच खरं आहे असं वाटतं. हा नवरा आहे, ही बायको आहे, हे घर आहे, हे खरं वाटतंय. हे तर सत्य बुद्धी, हेच अज्ञान. एर प्रपंच हे विज्ञान आणि ते तर सत्य बुद्धी. हा एर प्रपंच म्हणजे व्यावहारिक प्रपंच. हा जो प्रपंच आहे, हा प्रपंच म्हणजे खरं विज्ञान आहे, म्हणजे व्यवहार आहे. आणि त्या ठिकाणी सत्यबुद्धी ठेवणं हाच अपराध आहे. सत्य समजून चालवती पडली या रूढी. सत्य समजून चालवती. ज्या काही रूढी आपण पाडल्यात, कोणी पाडल्या व्यावहारिक सत्तेमध्ये माहित नाही, त्या खऱ्या समजून चालवत राहतात. काही घेणं देणंच नाही पुढे काय होणार आहे, मेल्यानंतर काय होणार आहे, काय घेणं नाही आपल्याला. आत्ताची लोक काय म्हणतील याची काळजी आहे. हा काय म्हणेल, तो काय म्हणेल. मेल्यानंतरची काळजी नाही करत. कशाची काळजी करतात तुम्ही? कशाची काळजी करत आहात? मेल्यानंतरची काळजी करा, आत्ताची काळजी करू नका. आत्ताचे लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. आता सगळ्या लोकांनी वाळीत टाकलं तुम्हाला तरी चालेल, पण असं होत हे फक्त चिंतनामध्ये जरा थोडं लोक ऐकतात, नंतर विसरून जातात. घरी गेले की विसरून जातात. आपल्याला काय करायचंय? व्यवहारात जागायचंय. त्यांचं काय खरंय? आज आहे तर उद्या चालले. आपल्याला सगळं सांभाळायचंय आणि सगळं सोबत घेऊन जायचंय, नाही का? नातेवाईक, गोतावळा, रूढी, पिढी सगळं घेऊन जायचंय. सावध व्हा, वेड्यासारखं वागू नका. शहाणे आहात तुम्ही सगळे लोक, आहे की नाही? शहाणे आहात. मेल्यानंतरचा विचार करा. मेल्यानंतर काय होतं याचा विचार करणारे शहाणे असतात. मरणापर्यंतचा विचार करणारे शहाणे नाहीत खरे. नाहीतर आपलं सरळ हा विषय सोडूनच, नाही का? फजिती करून घेऊ नका. पुन्हा पुन्हा ऐकत राहा. पण नुसतं ऐकल्यानंतर यांत्रिकी झालं तर काय होईल? मग उपयोगाचं. तेवढ्यापुरतं महाराज सांगतात तिथपर्यंत बरं वाटतं. मग पुढे पुन्हा ये रे माझ्या मागल्या ताक कण्या चांगल्या, अशी स्थिती झाली तर त्याला काही अर्थ नाही. सावध व्हा. रोज रोज विचार करा आपली किती प्रगती झाली या मार्गामध्ये.
आपण या मार्गामध्ये पुढे सरकलोय का नाही, का एका जागेवर बसलोय हातपाय गळून. हातपाय गळून जर एका जागेत बसलो तर काही उपयोग नाही. आपण किती पुढे सरकतोय, किती पुढे पुढे आपण जातो याचा आपल्याला विचार करावा लागेल. असो, मध्येच पार्श्वभूमी, मध्येच थोडासा विषय अवांतर विषय झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण या विषयाकडे येऊया. तर चिद हा जो पदार्थ आहे हा कसा पदार्थ आहे, एक तर 3 पैकी एक असू शकेल. एक तर असेल व्यावहारिक, एक तर असेल प्रातिभासिक, किंवा एक तर असेल पारमार्थिक. मागील श्लोकाच्या अभ्यासानंतर हे आपल्याला नक्की लक्षात येतं की तो पदार्थ काय, पारमार्थिक पदार्थ आहे, व्यावहारिक नाहीये. आता व्यावहारिक पदार्थाचं प्रतिबिंब पडत असतं हे आपल्याला माहित आहे. व्यावहारिक पदार्थाचे सावली पडत असते हे आपल्याला माहित आहे. प्रातिभासिक पदार्थाचं सुद्धा काय होतं, पडू शकते, प्रतिबिंब पडू शकतं. त्याचप्रमाणे पारमार्थिक पदार्थाचंही प्रतिबिंब पडू शकतं, कारण इथे लिहिलंय तसं. चित छाया 3 पदार्थ कसे असतात त्याचा आपण माहिती म्हणून अभ्यास केला. आता या ठिकाणी चित हा पदार्थ पारमार्थिक आहे याचाही आपण विचार केला. ज्या अर्थी व्यावहारिक पदार्थाची सावली आणि प्रतिबिंब पडतं, प्रातिभासिक पदार्थाची सुद्धा सावली किंवा प्रतिबिंब पडत असतं, तर पारमार्थिक पदार्थाची सावली किंवा प्रतिबिंब पडेल का असा प्रश्न आला तर या ठिकाणी पहिल्याच चरणामध्ये सुरुवातीलाच काय लिहिलेलं आहे, चित छाया. म्हणजे चितची सावली, चितचं प्रतिबिंब पडतं. हे आपल्याला काय झालं याच्यातून लक्षात घेतलं पाहिजे. मग जर चितचं प्रतिबिंब पडत आहे तर प्रतिबिंब दिसलं पाहिजे, सावली दिसली पाहिजे. मला सांगा, एक मनुष्य उभा आहे. आता या मनुष्याची सावली म्हणजे सूर्य एका बाजूला आला तर त्या मनुष्याची जी सावली आहे ही तुम्हाला कळण्यासाठी काय कष्ट घ्यावे लागतात, मनुष्याची सावली पाहण्यासाठी काय कष्ट लागतात, सहज दिसते. कारण इकडे सूर्य आहे तर त्या सूर्याच्या विरुद्ध दिशेने, विरुद्ध बाजूला त्या माणसाची सावली पडलेली लगेचच दिसते. परंतु इंद्रधनुष्य आहे, त्या इंद्रधनुष्याची सावली जर पडलेली कुठे पाहिजे असेल तर आपल्याला काय होतं, कळायला जरा अवघड पडत, सोपं नाही. ठीक आहे, इंद्रधनुष्याची सावली लगेच दिसते का, लगेच कळत नाही. त्याचं प्रतिबिंब, सावली म्हणा प्रतिबिंब म्हणा, सावली किंवा प्रतिबिंब म्हणा, हे लगेच कळत नाही. व्यावहारिक पदार्थच घेऊ, माणूस आपल्या जवळ आहे म्हणून त्याची सावली लगेच लागते. त्याच्याऐवजी एखादी उंच घार, उंच आकाशात असलेली एखादी घार किंवा एखादा पक्षी, त्या पक्षाची सावली पृथ्वीवर पडते का नाही, दिसते का. आकाशामध्ये चिमणी उडते फार उंच आणि त्या चिमणीची सावली पडलेली दिसते का, नसते का, असते पण दिसत नाही. जेव्हा पदार्थ दूर असतो तेव्हा काय होतं, त्या पदार्थाची सावली कळणं अवघड आहे, नाही असं नाही. जेव्हा पदार्थ नजीक आहे, नजदीक म्हणजे एकदम जवळ आहे, जवळच्या पदार्थाची सावली व्यावहारिक पदार्थांची लगेच कळते. पण व्यावहारिक पदार्थच असेल पण तो दूर असला की त्याची सावली लगेच कळत नाही. का कळते, कळत नाही. व्यावहारिक पदार्थ दूर गेल्यामुळे त्याची सावली कळत नाही. पृथ्वीची सावली कळते का, पृथ्वीची सावली. आता जो अंधार आहे तो काय, ही पृथ्वीची सावली आहे, हा अंधार नाहीये खरा, हे काय पण कळत नाही. कारण पृथ्वी आपल्यापासून फार काय दूर आहे. आपण पृथ्वीच्या एका अंशावर आहेत, फक्त एका ठिकाणी आहे. पण तशी पाहिली तर पृथ्वी फार मोठी, व्यापक आहे, मोठी आहे. म्हणजे दूर असलेला पदार्थ त्याची सावली कळणं अवघड आहे. अधिक जो व्यापक आणि मोठा पदार्थ असतो त्याची सावली कळणं सुद्धा अवघड आहे. ठीक आहे. दूरच्या पदार्थांची सावली कळणं अवघड, व्यापक मोठा, मोठा पदार्थ म्हणजे पृथ्वी कसा आहे, मोठा पदार्थ आहे, त्याची सावली कळणं अवघड. आता गुरु किती मोठा ग्रह आहे पण त्याची सावली कळते का, नाही कळत. म्हणजे तो दूर पण आहे, मोठा पण आहे, सावलीच कळत नाही. ठीक आहे, कळते का नाही कळत, कळतच नाही. सावली कळण्यासाठी काय लागतं, जवळ, जवळ पाहिजे पदार्थ, आणि तो आपल्या कक्षेत आला पाहिजे. म्हणजे व्यापक नाही पाहिजे, मोठा नाही पाहिजे, आपल्या जाणण्याच्या कक्षेत पाहिजे. तो तेवढ्या मापात तो असेल तर आपल्याला त्याची सावली सहज आणि पटकन कळते. चित हा जो पदार्थ आहे, हा चित नावाचा जो पदार्थ आहे तो जवळ आहे. काय जवळ आहे का लांब आहे, कुठं आहे,
जवळ आहे का लांब आहे? कुठं आहे चित नावाचा पदार्थ? लांब आहे का जवळ आहे? कुठं आहे? जवळ असलेला पदार्थ दिसतो का दिसत नाही? जवळ पदार्थ असा दिसतो का नाही दिसत? तुमच्यापैकी किती लोकांना चित दिसते? खरं सांगा, वाचून काय सांगताय? चित दिसते का? भगवंत कळतोय का? भगवंत म्हणजे चित. चित आपल्याला जर जवळ असेल तर दिसायला पाहिजे, पण दिसत नाही म्हणजे जवळ जवळ नाही. चित काही जवळ नाहीये. जवळ जर असते तर दिसायला पाहिजे, दिसत नाही. आता चित जवळ असली तर दिसायला पाहिजे हा नियम आहे. कुठलाही पदार्थ जवळ असला की दिसतोच. मुंगी जर आपल्या हातावर असेल तर लगेच स्पष्ट दिसते, पण तीच मुंगी जर घराच्या छतावर असेल, सिलिंगला लागलेली असेल तर दिसेल का? दिसत नाही, कारण दूर आहे ती. साधं गणित आहे. मग चित जर जवळ असेल असं तुम्ही म्हणताय, जवळ आहे, मग दिसत का नाही? दिसत नाही चित. कोणालाच दिसत नाही चित. आता ती आपल्यापासून दूर गेली आहे किंवा आपण त्या चित पासून दूर आहे. का दूर आहे? कसे दूर आहे? खरेच दूर आहे का भ्रमाने दूर आहे? हा विषय निराळा, पण दूर आहे हे खरं. दूर आहे हे खरं. आपण दूर गेलेलो आहोत चित पासून. भगवंताच्या जवळ आपण नाही. का नाही याची कारण आहेत, पण आता आपण भगवंताच्या जवळ नाहीत. म्हणून भगवंताची सावली सुद्धा कळणं अवघड आहे. काय तुम्हाला जर ठाम वाटत आहे की मी भगवंताच्या जवळ आहे, मग तुम्हाला भगवंताची सावली कळलीच पाहिजे. चितच्या जर तुम्ही जवळ आहात असं जर तुम्हाला वाटतंय तर तुम्हाला चितची सावली कळलीच पाहिजे. आणि तुम्ही जे काही जर म्हणत असाल की नाही आम्हाला चित एकदम जवळ आहे, तर मला शंका आहे. आणि तसं असेल तर चांगली गोष्ट आहे. तसं जर असेल तर फार चांगली गोष्ट आहे. मग तुम्ही चितच्या जवळ गेलेले आहात किंवा चित तुमच्या जवळ आहे. एकदम तुम्ही जवळ गेलात किंवा चित जवळ आहे. परंतु साधारणपणे जर विचार केला तर मला असं लक्षात येत आहे की सर्व जीव हे चितपासून, सगळी लोक, सगळी माणसं, सगळे जीव हे सगळे चितपासून दूर आहे. दूर. भगवंत आपल्यापासून कुठे, भगवंत कुठे हेच लोकांना कळेना. आता कुठे आहे भगवंत हेच कळेना. काही म्हणतात तिकडे वर आहे स्वर्गात, काही म्हणतात इकडे आहे, काही म्हणतात तिकडे आहे. धावपळ सुरू आहे. तो कुठे आहे शोधायला. कुठे आहे तो? पंढरपुरात आहे का आळंदीत आहे का काशीमध्ये आहे का हिमालयात आहे का स्वर्गात आहे का वैकुंठात आहे का कैलास लोकात आहे का अजून कुठे आहे? असं शोधतायत लोक का नाही शोधत? शोधतात का नाही शोधत? शोधतायत. म्हणजे तो जवळ आहे का? तो जवळ नाही, दूर गेलाय. मग याचा शोध घेतलेले काही लोक म्हणतात तो फार जवळ आहे. कशाला दुसरीकडे शोधताय? इथे शोधा असं काही म्हणतात. याचा अर्थ मग सगळे लोक बंद झाले तिकडे शोधायचे, इकडे शोधायला लागले काय? अनेक साधू संतांनी किंवा महात्म्यांनी सांगितलं की बाबा रे इकडे कुठे शोधताय, तुझे आहे तुझं पाशी परी, तू जागा चुकलासी, असं साधू संतांनी सांगितलं. मग काय सगळे बाहेर पळायचे बंद झाले का आणि इथं शोधायला लागले का? काय ही पंढरी आत्मा पांडुरंग. मग या कायेमध्ये म्हणजे शरीरामध्ये शोधू लागले काय सगळे? नाही. गर्दी वाढतच चालली तिकडे. जिथे नाही तिथे गर्दी वाढायला लागली. म्हणजे तिथे आहे असं वाटतंय म्हणून गर्दी आहे ना. आता ती भ्रमात्मक आहे का खरं आहे हा एक अभ्यास आहे. पंढरपुरात वाढलेली गर्दी तिथे देव आहे असं समजूनच आहे ना. मग तिथे आहे का नाही हा एक अभ्यास आहे. तो अभ्यास म्हणजेच परमार्थ आहे. आहेच आमचा ठाम निश्चय आहे ते लोक जाणारच. आहे का नाही असा ज्यांचा विषय आहे ते लोक अभ्यास करणार. नाहीच असं म्हणणारी जाणारच नाही. मग नास्तिक असो किंवा सिद्ध असो कोणी असो. तर देव म्हणजे चिती म्हणजे चिद दूर आहे का जवळ आहे? तुम्ही जर म्हणले जवळ आहे तर काय तुम्हाला तुमच्यावर जबाबदारी काय आली? तुम्हाला छाया कळली पाहिजे. नाही असू द्या. तुम्ही एकदम साधारण तुमचा विचार सांगत जर असाल का सगळ्यांचं सांगताय? हा तुमचा सांग. एवढं सोपं नाहीये ते. साधारणपणे अपवादात्मक
वर्ग सोडून, अपवादात्मक लोकांचा विचार सोडून साधारणपणे चित ही कोणालाही जवळ नाही. चितच्या जवळ आपण नाही, म्हणजे भगवंताच्या जवळ आपण नाही. आपण कोणाच्या जवळ आहोत? कोणाच्या जवळ आहोत? चितच्या जवळ कसं जावं हा एक प्रश्नच आहे. पण चितच्या जवळ नाही हे नक्की. कोणी काही जरी म्हटलं तरी चितच्या जवळ शक्यतो कोणीही नाही. चितच्या पासून दूर का गेलो हा जर प्रश्न असेल, चितच्या पासून आपण दूर का गेलो, चित पासून आपण लांब का गेलो हा जर प्रश्न असेल, तर त्याला कारण स्थूल पदार्थ, सूक्ष्म पदार्थ, त्यांचे धर्म यांच्या आपण जवळ गेलो. आपण विषयांच्या जवळ गेल्यामुळे चित्तच्या पासून दूर गेलो. विषय हे अत्यंत बाहेर आहेत. कारण हे फूल आहे, हा काय? हे फूल म्हणजे याला म्हणतात रूप, हा विषय आहे. हे काय? हा विषय आहे, रूप. जो या फुलावरच लक्ष ठेवून आहे त्याला चित नाही कळणार, कारण तो कुठल्या ह्याच्यामध्ये अडकलाय? रूप या विषयामध्ये येतो. त्याला रूप या विषयाशी घेणं नाही. म्हणजे रूप या विषयाशी तो संलग्न झाल्यामुळे, रूप या विषयाच्या तो जवळ गेल्यामुळे चित पासून मात्र तो दूर गेला. म्हणजे चित पासून दूर जायला कारण काय? विषय, बाह्य विषय म्हणजे बाह्य प्रपंच यांच्या जितक्या तुम्ही जवळ जाल तितकं तुम्ही चित पासून दूर दूर जात आहात. म्हणून यांच्या जवळ जायचं नाही. यांच्या जवळ गेले की चित पासून दूर. तुम्ही ठरवा कुठं जायचंय. जसजसे तुम्ही यांच्यापासून बाजूला निघाल तस तसं तुम्हाला चित जवळ जवळ यायला लागेल. तुम्हाला सांगते वेगळे निघा, यांच्यापासून वेगळे निघा, यांच्यापासून बाजूला निघा. जर यांच्यापासून वेगळे निघू लागले की आपोआप चितच्या जवळ यायला लागल. जो शरीराच्या जवळ आहे त्याला सुद्धा चित कळणार नाही. जो शरीराच्या जवळ राहतो, जो बाह्य पदार्थांच्या जवळ राहतो त्याला चित कळणार नाही. एखादा भ्रमाने मी या पदार्थांच्या जवळ नाही असं समजून चितच्या जवळ आहे असं भ्रमाने म्हणू लागला तर तो फसेल. आपली अशी गत होऊ नये, आपली अशी अवस्था होऊ नये. चितच्या जवळ जायचं असेल तर काय करावं लागेल? ज्याच्यामुळे चित पासून लांब गेलो त्यांचा संग सोडावा लागेल. हा पुन्हा एक थोडासा वेगळा विषय आहे. आता पुन्हा विचार करू. चितची जर सावली कळायची असेल तर चित जवळ पाहिजे. आणि चितचा आकार केवढा पाहिजे? आपल्या आवाक्याच्या बाहेर पाहिजे का? आपल्या आवाक्या जवळ पदार्थ आहे पण आवाक्याच्या बाहेर आहे तर त्याची सावली कळत नाही. जसं पृथ्वी आपल्याला किती जवळ आहे? किती जवळ आहे पृथ्वी? पृथ्वी जवळ आहे का नाही आहे? पण आवाक्याच्या बाहेर आहे, म्हणून पृथ्वीची सावली कळत नाही. पदार्थ नुसता जवळ असून उपयोगाला येत नाही, तो आपल्या कक्षेत आला पाहिजे, तो आपल्या आवाक्यात पाहिजे. तसं एखाद्याला चित जवळ असेल पण ती आवाक्यात आहे का? आवाक्यात असायला पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या माणसाला डोळे आहेत आणि त्याच्या डोळ्यांच्या समोरच शेजारीच दिवा आहे. दिवा आहे, त्याला दिसेल का नाही दिसेल? जवळ आहे ना तो. दिसेल का नाही दिसेल? दिसेल का नाही दिसेल? दिसेल. पण हा दिवा म्हणजे कुठला दिवा आहे? 5000 वॅटचा हॅलोजन लॅम्प आहे. 5000 वॅट कशाला? 2000 वॅटचा, 1000 वॅटचा लॅम्प आहे. 500 वॅटचा हॅलोजन आहे आणि त्याच्या इथं डोळ्यासमोर आहे. तो लावता क्षणी काय होईल? जवळ आहे पण आवाक्यात नाही येतो. याची कक्षा नाही, त्याची कक्षा म्हणजे लायकी नाही. जवळ असून उपयोग काय? मिणमिणती मेणबत्ती असेल, पणती असेल तर मग मात्र ती मग दिसते, ती आवाक्यात. हे पदार्थ नुसता जवळ असून उपयोगाला येत नाही. तो पदार्थ कळून घेण्याची काय पाहिजे? लायकी पाहिजे, कक्षा. जगातल्या सगळ्या लोकांच्या जवळ चिती आहे. चित काय आहे? सगळ्यांच्या जवळ आहे पण काय नाही आहे? कक्षा, अधिकार नाही. आहे सगळ्यांजवळ
पण कक्षेत येत नाहीयेत. कक्षा बदललेली आहे म्हणून कळत नाही. आता हे झालं खरं, पण लोकांनी खरं असं नाहीच आहे. लोकांना जवळ पण नाहीये, म्हणजे जवळही नाही आणि कक्षा पण नाही, दोन्ही पण आहे. कारण जवळ दुसऱ्या गोष्टीचे आहे, नाही का? अशा रीतीने चिद पासून आपण काय आहोत? दूर आणि कक्षेच्या बाहेर. म्हणून मग असं तुम्ही म्हणाल, जर आता जर अशी परिस्थिती आहे तर आपल्याला त्याची छाया कळेल का? कळणार नाही. छाया कळणं काय अवघड आहे. चित छाया या शब्दाचा आपण विचार करतो आहोत. कशाचा विचार करतो आहोत? चित छाया. कुठल्याही पदार्थाचं प्रतिबिंब जर कळून घ्यायचं असेल, सावली जर कळून घ्यायची असेल, तर आपल्याला त्या पदार्थाच्या जवळ आणि कक्षेत राहिलं पाहिजे, मापात पाहिजे. तर आपल्याला तो पदार्थ, त्या पदार्थाची सावली किंवा प्रतिबिंब हे लक्षात येऊ शकतं. चिदच्या जवळ जर जायचं असेल तर चिद नक्की कुठं आहे हे कळलं पाहिजे. तुम्हाला जर म्हटलं तुम्ही पांडुरंगाच्या जवळ जा, कोणाजवळ जा? पांडुरंगाजवळ जा. आता तुम्ही कुठे जाणार? कुठे जाणार? तुमच्या घराशेजारी पांडुरंग राहतो, घराशेजारी पांडुरंग राहतो. त्या पांडुरंगाकडे जाणार का? पांडुरंगाकडे जा म्हटल्यानंतर. पण पांडुरंगाकडे जा असं म्हटल्यानंतर लगेच पळत सुटले आणि शेजारी राहणाऱ्या पांडुरंग मानेकडे गेले आणि त्याला भेटले आणि परत येऊन सांगितलं सांगणाऱ्याला की हो भेटून आलो पांडुरंगला, कसा आहे, बरा आहे का? मस्त, एकदम मजेत आहे. कसा दिसतो? फार सुंदर आहे दिसायला, सगळ्यांचा सांभाळ करतो तिथे राहणाऱ्यांचा. तुम्ही त्याचं काही वर्णन केलं काय तर तुम्ही पाहिलेला पांडुरंगच मुळात कोणता आहे? चुकीचा पांडुरंग पाहिला ना. पांडुरंग पहा, देव पहा. देवाला जाणं असं म्हटलं तर कुठले असा प्रश्न यायला पाहिजे, तो येत नाही, नाही का? देवाची पूजा करा असं म्हटलं की कुठले असा आपण प्रश्न करायला पाहिजे. पण तसं न करता दिसेल त्याची पूजा करत बसतो. दिसला दगड शेंदूर, कर पूजा. दिसली मूर्ती एखादी विशिष्ट आकाराला आले की कर पूजा. जसं स्वतःला वाटेल तसं सगळेजण देवाच्या जवळ आहेत. देवाच्या जवळ कसे आहेत? असे जवळ आहेत देवाच्या. एखाद्या कागदावर चित्र काढलं की हा देवाच्या जवळ गेला, तोच यासाठी देव. कागद आहे तो साधा, त्या कागदावर रंग ओतून, विशिष्ट प्रकारे रंग ओतून चित्र काढलंय, झाला देव. त्याच्या जवळ आहे. त्या देवाला छाया पडेल का? आता चित छाया म्हटल्यानंतर त्या देवाच्या सावलीला धरून बसला एखादा, म्हणजे पांडुरंगाची सावली. चित छाया म्हणजे पांडुरंग म्हणजे चित. आता पांडुरंगाची सावली म्हणून पंढरपुरात गेला आणि पांडुरंगाची सावली कुठं पडती त्याच्याकडे बघत बसला तर चालेल काय? चालेल का? नाही चालेल, चालणार नाही. चित छाया म्हणजे चित छाया ही कुठं आहे? चितच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला चितची छाया कळू शकते. खरं तर चित दूर असेल तर कळणार नाही. चित व्यापक आपल्या कक्षेच्या बाहेर जर असेल तरी कळणार नाही. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? आपली व्यापकता वाढवावी लागेल. आपल्याला काय करावं लागेल? आपण जितके मोठे 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 होऊ, त्या पदार्थाच्या मापात आलो की त्या पदार्थाची सावली कळते. आपण त्या पदार्थाच्या काय मापात यायला पाहिजे. आपल्याला माणसांची सावली लगेच का कळते? कारण आपण माणसांच्या मापात आहोत, त्यांच्या कक्षेत आहोत. पण तेच जर एक मोठा डायनोसॉर आला तर त्याची सावली कळणं जरा अवघड होतं, कारण तो मोठा असतो. मग आपल्याला डोळे विस्फारून बघावं लागतं, मग त्याची सावली लक्षात येते किती मोठी आहे, कुठपर्यंत आहे, काय. म्हणजे आपल्याला तेवढं मोठं व्हावं लागतं. तसं चितच्या जवळ जाणे आणि चितच्या कक्षेत येणं हे जर आपण करू शकलो तर त्या चितची छाया सुद्धा कळू शकते. पण हा झाला एक अवघड मार्ग. आता ते चितची छाया कळणं, तुम्ही म्हणाला आता चितची छाया काढायसाठी चित कळून घ्यायला पाहिजे, तर म्हणून तर 5व्या श्लोकात चितचं वर्णन केलेलं आहे. 5व्या श्लोकामध्ये काय केलेलं आहे? चितचा अभ्यास सांगितलाय. चित म्हणजे काय? चित जे आहे हे मागच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आणि या चितची सावली पडते असं सांगतायत, किंवा चितचं प्रतिबिंब पडतंय असं सांगतायत. कुठे पडतंय, काय पडतंय याचा आपल्याला विचार करायचाच आहे. पण चितचं प्रतिबिंब पडत आहे
चित छाया, चित म्हणजे चितचं प्रतिबिंब, चित छाया वेशतो असा शब्द, चित छाया वेशतो, चितचं प्रतिबिंब पडत आहे. आवेश म्हणजे त्याच्यात तो पडत आहे किंवा प्रवेश करत आहे, पडत आहे. कुठे पडतोय याचा विचार करायचा आहे. पण कुठे पडतोय, कुठे पडत असतं याचा आपल्याला पुढे विचार करायचा. काय विचार करायचा? कुठल्याही पदार्थाचं प्रतिबिंब कुठे पडतं. आपण आता विचार केला पदार्थ, त्याच्या सत्ता, तर कुठल्या कुठल्या सत्तेत असतात, आणि त्यांची सावली यांचा आपण विचार केलाय. ती कशी दिसते, कोणाला दिसते याचाही विचार केलाय. पण आपण कुठे पडते याचा विचार नाही केला. आपल्याला कशाचा विचार करायचा आता? ती कुठे पडते सावली. सावली कुठेही पडत नसते का? कुठेही पडते सावली. एखाद्या पदार्थाची सावली कुठेही पडेल का? माणूस आहे पृथ्वीवर आणि सावली पडली हिमालयात, असं होईल का? एक माणूस पुण्यात उभा आहे, त्याची सावली हिमालयात आहे, असं होईल का कधी? असं कधीच होणार नाही. पदार्थाची सावली किंवा प्रतिबिंब एका विशिष्ट ठिकाणीच पडावं लागतं. म्हणून कुठे सावली पडणार याचा आपण विचार करणार आहोत. व्यावहारिक पदार्थ असो किंवा मग पुढे कुठलाही सावली प्रतिबिंबित होणारा पदार्थ असो, यांची सावली एका विशिष्ट ठिकाणीच पडू शकते, कुठेही पडू शकत नाही. का पडेल? प्रतिबिंब. एखादा मनुष्य एखाद्या भिंतीच्या समोर उभा राहिला तर त्या भिंतीमध्ये त्याचं प्रतिबिंब दिसतं का? आपण या भिंतीसमोर उभे राहिलो, आपलं चित्र दिसेल का? इकडे प्रतिबिंब दिसेल का या भिंतीत? आपलं प्रतिबिंब या भिंतीत पडतं का नाही? आपल्या प्रतिबिंबाचा आवेश म्हणजे या ठिकाणी होतो का? प्रवेश होतो इथे? आरसा ठेवला तर आरशात आपलं प्रतिबिंब दिसतं पण भिंतीत दिसत नाही. काच असेल तर त्याच्यात अस्पष्ट दिसतं, पाणी असेल तर पाण्यातही अस्पष्ट आपलं प्रतिबिंब दिसतं. आरशामध्ये एकदम स्पष्ट प्रतिबिंब दिसतं. त्यात आरसा जर खराब असेल तर, आरसा खराब असेल तर प्रतिबिंब पडतं पण नीट दिसत नाही. आरसा चांगला नसेल तर काय होतं? प्रतिबिंब नीट दिसत नाही. म्हणजे पदार्थ, कुठल्याही पदार्थात प्रतिबिंब पडत नाही, म्हणजेच सावली पडत नाही, कुठेही पडत नाही, कुठेही नाही, कुठल्याही पदार्थात नाही. एका विशिष्ट पदार्थात, एखाद्या विशिष्ट ठिकाणीच सावली किंवा प्रतिबिंब पडत असतं. एका विशिष्ट ठिकाणीच पडतं. त्या पदार्थामध्ये ते गुण असावे लागतात, प्रतिबिंबित करण्याचे गुण. आणि जसा पदार्थ असेल तसंच प्रतिबिंबित करणाऱ्या पदार्थाचे गुण असायला लागतात, पदार्थानुसार असते. म्हणजे काय? म्हणजे उदाहरणार्थ आरशामध्ये माणसाचं प्रतिबिंब पडतं का नाही पडत? पडतं. पण आरशामध्ये निरभ्र आकाशाचं प्रतिबिंब पडेल काय? रूप नसलेल्या, आता रंग असलेल्या तो भ्रमात्मक आहे. तो ज्याला रंग नाही अशा आकाशाचं प्रतिबिंब आरशात पडेल का? प्रश्न. ज्या आकाशाचं प्रतिबिंब आरशात दिसतं ते आकाश कुठलं आहे? निळं आहे. ते आता आकाशाला निळा रंग नाही असं लक्षात घ्या, आणि त्या आरशाचं प्रतिबिंब आरशात पडेल का? पडेल का नाही पडेल? पडतं का नाही पडतं? बरं, जाऊ द्या. वारा, आता जरा अवघड झालं, खाली येऊ थोडं. वाऱ्याचं प्रतिबिंब आरशामध्ये मी रोज पाहतो. कोणी पाहिलं आजपर्यंत? वारा दिसतो का आरशामध्ये? आपण उभे आणि आपल्या मागून वारा चाललेला आपण पाहिला आरशात, असं कधी पाहिलंय? वाऱ्याचं सुद्धा प्रतिबिंब आरशात पडत नाही. आकाशाचं कसं पडेल? पण काही लोकांना वाटत असेल की नाही आकाशाचं पडतं बघ. आकाशाचं सुद्धा प्रतिबिंब आरशात पडत नसतं. जे दिसतंय ते निळा रंग येतो जो भ्रमात्मक आहे. म्हणजे जो पदार्थ प्रतिबिंबित होणार आहे तो पदार्थ सुद्धा ज्याच्यात प्रतिबिंबित व्हायचं आहे त्याचं काहीतरी जमलं पाहिजे. आरशाचं आणि वाऱ्याचं जमत नाही, म्हणून प्रतिबिंब पडत नाही. पण आरशाचं आणि माणसाचं जमतं, किंवा दगड आणि आरसा जमेल म्हणून दगडाचं प्रतिबिंब आरशात पडेल, पण वाऱ्याचं आणि आरशाचं जमतच नाही, त्यामुळे पडणार नाही. म्हणजे प्रतिबिंबित होणारा पदार्थ आणि ज्याच्यात प्रतिबिंबित व्हायचं आहे तो पदार्थ, दोघांचंही काहीतरी जमायला पाहिजे. त्यांच्यामध्ये काहीतरी जुळवाजुळव जमली
तरच तिथे प्रतिबिंबित होईल, नाही का? विनाकारण होणार नाही की नाही? म्हणजे प्रतिबिंब कुठे पडणार? कुठे? योग्य ठिकाणी. कोणाचं? योग्य पदार्थाचं. त्या योग्य असलेल्या ठिकाणी त्या योग्य असलेल्या पदार्थाचं प्रतिबिंब पडू शकतं. अयोग्य ठिकाणी अयोग्य पदार्थाचं प्रतिबिंब पडत नाही. म्हणजे प्रतिबिंब पडण्यासाठी सुद्धा काय लागतो? विशिष्ट अधिकार असावा लागतो. कोणाचा? दोघांचाही. ज्याच्यात प्रतिबिंब पडायचं त्याचा आणि ज्याचं पडायचंय त्याचा. असा प्रतिबिंबाचा विषय आहे. छाया. प्रतिबिंब कसं आहे? विनाकारण कुठेही पडत नाही, कोणाचंही पडत नाही. कोणाचाही ठसा उमटतो का? म्हणजे प्रतिबिंब उमटतं का? एका विशिष्टांचंच पडतं. आपल्यावर कोणाचं प्रतिबिंब पडतं? जगामध्ये सगळ्या माणसांच्या आतमध्ये कोणाचं प्रतिबिंब पडतंय सांगा मला? आतमध्ये. आता कुठं काय ते जाऊ द्या. जगामध्ये सगळ्यात लोकांच्यावर कोणाचं प्रतिबिंब पडतंय? म्हणजे प्रभाव कोणाचं? जगात सगळ्यांवर कोणाचा प्रभाव आहे? अख्ख्या जगामध्ये प्रभाव कोणाचा आहे? जगावर कोणाचा असेल प्रभाव? वेगळ्या पदार्थांचा आहे. पण साधारणपणे झगमगणारे पदार्थ असतात, त्यांचा प्रभाव पडतो, त्यांचं प्रतिबिंब पडत. पैसा. प्रभाव कशाचा आहे? पैशाचा प्रभाव. माणसांमध्ये जर विचार केला, आता मी इथे बसलोय म्हणून ठीक आहे, आता 1 तासापुरतं तुम्ही ठरवलंय की महाराजांचा प्रभाव पाडून घ्यायचा आहे आपल्याला. पण ह्याच वेळेस इथं जर दुसरा कोणी माझ्यापेक्षा प्रभावित करणारा जर पदार्थ आला तर काय कराल तुम्ही? माझा प्रभाव राहील का? आता इथून तुम्ही बाहेर गेले तर माझा प्रभाव राहील? माझं प्रतिबिंब पुसलं राहील? टिकून राहील का पुसल? तुमच्या आतमध्ये कोणाचा प्रतिबिंब आहे? कोणाचा प्रभाव पडलेला आहे? नको नको त्या गोष्टींचा प्रभाव आहे. पैसा, गणगोत, कोणाकोणाचा प्रभाव आहे आतमध्ये? प्रतिबिंब कोणाकोणाचं आहे? ते पदार्थ आतमध्ये आहेत का? ते पदार्थ नाहीत. कोण आहे? त्यांचं प्रतिबिंब आहे तुमच्या आतमध्ये. आता त्यांचे प्रतिबिंब आहे का नाही? मुलगा, मुलगी, जावई, सून, नातवंड, पैसा, संपत्ती, हे सगळ्यांचं आतमध्ये प्रतिबिंब ठेवून बसले तुम्ही. का पडलं असेल हे? कुठलंही प्रतिबिंब पडायला काय कारण असतं? जुळलं पाहिजे, गुण जुळले पाहिजेत. ज्याच्या आतमध्ये पैसा आहे त्याला पैशाचं त्याचं आतलं जुळतंय म्हणून. काही लोकांच्या आतमध्ये काय असतं? सदैव आतमध्ये सदैव प्रतिबिंब कशाचं असतं? काहींच्या आतमध्ये सदैव आतमध्ये कोणाचं प्रतिबिंब आहे? पैसा. का? कारण पैसा हा जो पदार्थ आहे त्याच्या आतमध्ये प्रतिबिंबित होण्यासाठी तसं त्याचं चित्त आहे, तसं त्याचं मन आहे, तशी त्याची बुद्धी आहे. म्हणून आतमध्ये प्रतिबिंब कोणाचं पडतं? त्याचा आतला पदार्थ बदलला की पैशाचा पदार्थ. एखादा साधू झाला, तो आता पैशाचं प्रतिबिंब धरून बसलेला होता, पण तो झाला साधू. आता साधू जर झाला म्हणजे खरा, बोंधू नाही, खरा साधू झाला तर त्याच्या आतमध्ये पैशाचं प्रतिबिंब पडेल का? आणि एखाद्याच्या आतमध्ये जर पैशाचं प्रतिबिंब पडतच असेल तर तो साधू आहे का? तर आपल्या आतमध्ये कशाचं प्रतिबिंब पडलंय यानुसार ठरवायचं आपण की आपल्याला कशाची जुळवाजुळव सुरू आहे, आपल्याला कशाचं जुळतंय. आतमध्ये ज्ञानेश्वरीचं प्रतिबिंब आहे, ज्ञानदेवाचं प्रतिबिंब पडलंय, त्यांच्या बोधाचं प्रतिबिंब पडलंय, पैशाचं पडलंय का मानाचं पडलंय का गणगोताचं पडलंय? कोणाचं पडलंय हे कशावर ठरेल? मी आता इथं बसलोय, हे सगळं तुम्ही म्हणताय आता महाराज आम्ही ठरवलंय तुमचंच प्रतिबिंब आम्ही आतमध्ये ठेवणार, असं तुम्ही ठरवलं. आणि चुकून या ठिकाणी जर एक मुकुटधारी, सोनेरी मुकुटधारी जर एखादा यक्ष देव प्रगट झाला तर काय होईल? चुकून जर इथं प्रगट झाला एखादा देव ज्याच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे, उत्कृष्ट पेहराव केलेला आहे, तेज आहे चेहऱ्यावर, तर काय होईल? तुमचं मन किंवा हे जे काही आतमधले प्रतिबिंबित करणारं जे कोणी आहे हे कशाला प्रतिबिंबित करून घेतील? कशाला प्रतिबिंबित करून घेतील? महाराज काय दर शुक्रवारीच भेटतात, हा काय दररोज येणार आहे का? बऱ्याच वेळेस होतं ना, लग्न काय कायम थोडी येणार आहे, चिंतन चालूच असतात. लोक काय विचार करतात?
प्रतिबिंबित, कोणी प्रतिबिंबित करतं, पुसून टाकतात लोक. प्रतिबिंब हे काय? प्रतिबिंब जेव्हा समोर आलं तेव्हा प्रतिबिंबित होतं. किती वेळ सन्मुख राहायचं हा आपला प्रश्न आहे. लोक म्हणतात जाऊ द्या, किती वेळ सारखं कशाला प्रतिबिंबित करून घ्यावा, नाही का? गरजेप्रमाणे कधी पैसा, कधी मान, कधी वेगवेगळे प्रतिबिंब आपण आतमध्ये पडतो. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा विचित्रपणा आहे. एखाद्याने, मी म्हणतो, रात्रंदिवस फक्त पैशाचंच प्रतिबिंब ठेवावं आतमध्ये, कशाचाच विचार करू नये. बायकांचं नाही, मुलांचं नाही, कोणाचं नाही, कोणाचं नाही, कोणाचं नाही, फक्त पैशाचा विचार करा. तो मनुष्य बरोबर शुद्ध असतो. एखादा मनुष्य फक्त जर पैशाचाच विचार करत असेल, पैशाचाच त्याच्यावर प्रभाव असेल, तो मनुष्य शुद्ध आहे. पण मग पैशापुढे त्याने कोणाचा विचार नाही करायचा आहे, कोणाचा विचार नाही करायचा आहे, कोणाचाच नाही. मग असे लोक जे असतात ते टॉप लेवलला जातात. म्हणजे उदाहरणार्थ एखादा गुंड आहे, तो असा टॉप लेवलचा गुंड का होतो, का होऊ शकतो? त्याने पैशाच्या समोर मुलाचा, बायकोचा, कोणाचा विचार करायला नाही पाहिजे. गरज पडली त्याला सुद्धा शूट करता आलं पाहिजे, त्याला सुद्धा खलास करता आलं पाहिजे. तो कुठे जातो? मग टॉप लेवलला जातो तो. कारण तो विचार कशाचा करतो? फक्त. तसं सत्तेसमोर, सत्ता, पद एखादं, त्या सत्तेसमोर कोणाचाही विचार करायचा नाही, मग तो कुठे जातो? टॉप लेवलला जातो. कारण तो प्रतिबिंब आतमध्ये कोणाचं ठेवतो? फक्त सत्ता, बाकी कोणाचा विचार करायचा नाही, जवळचा नाही, लांबचा नाही, कोण नाही, काही घेण्याचं नाही कोणाची. तो वर जातो. जेवढे वर गेलेत ते तसेच गेलेत, कोणाचा विचार नाही करत. दाखवायचं फक्त करतो, आतमध्ये ठेवायचं नाही. आतमध्ये पुढारी कसे असतात ते, आम्ही तुमच्या सगळ्यांचा विचार करतो, ह्या गावाचं भलं व्हावं असं आम्हाला वाटतंय, पण वाटत नसतं. आतमध्ये फक्त सत्तेचा विचार असतो, भल्याचा विचार नसतो. भल्याचा विचार करत नाहीत. तर प्रभाव कोणाचा पडतोय आपल्यावर? आपल्यावर प्रभाव कोणाचा पडतोय? नको त्या गोष्टींचा प्रभाव पडतोय आत. म्हणजे प्रतिबिंब काय आहे आपल्या आतमध्ये? कशाचं प्रतिबिंब तुमच्या आतमध्ये पडलं हे मी कशाला शिकू, मी कशाला सांगू तुम्हाला? तुमचं तुम्हाला कळेल का? मला कळेल. तुमच्या आतमध्ये कशाचं प्रतिबिंब आहे हे तुमचं तुम्हालाच कळेल, दुसरं कोणाला कळणार नाही, नाही का? आपल्या आतमध्ये कशाचं प्रतिबिंब आपण पाडून घ्यावं, कशाचं प्रतिबिंब आपण ठेवावं, हे ज्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे. अशा पदार्थाचं प्रतिबिंब आतमध्ये ठेवा की जेणेकरून आपल्याला चिती छाया कळेल. काय कळेल? चिती छाया तरी कळेल, म्हणजे चिदाभास तरी कळेल. चिदाभास तरी कळावा अशांचं प्रतिबिंब आतमध्ये ठेवा. कारण जसा पदार्थ असेल, कारण जुळावं लागतं ना, आधी सांगितलं. चिदाभास जर कळून घ्यायचा असेल तर आतमध्ये प्रतिबिंब कोणाचं पाहिजे? अशा लोकांचं प्रतिबिंब पाहिजे, चिदाभासच नाही, अशा लोकांचं प्रतिबिंब पाहिजे की ज्या लोकांच्या जुळण्याने म्हणजे कारण जुळावं लागतं ना, त्यांच्या जुळण्याने आपल्याला चिदाभास कळेल, म्हणजे चिदचा छाया कळेल. अशा लोकांचं प्रतिबिंब आतमध्ये ठेवू नका की ज्यांच्यामुळे आपल्याला संसार कसा करायचा हे कळेल, पैसे कसे कमवायचे हे कळेल, रूढी कशा पाळायच्या हे कळतील, कसं कुठले देश पाहावे हे कळेल, कसा मान मिळवायचा हे कळेल. अशा लोकांचा प्रभाव आतमध्ये ठेवू नका. तुम्हाला काय पाहिजे हे तुमच्या हातात आहे, काय करायचं हे तुमच्या हातात आहे. तुम्हाला जर चिदाभास लक्षात घ्यायचा असेल तर अशांचंच प्रतिबिंब आतमध्ये ठेवा, अशाच पदार्थाचं प्रतिबिंब आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून आपल्याला चिदाभासाशी जुळवता आलं पाहिजे. ठीक आहे, कमीत कमी चिदाभास तरी कळावा. चिदच लांबची गोष्ट आहे, हे की नाही? प्रतिबिंब तरी कळावं पहिल्यांदा, बिंब तर जाऊ द्या, कमीत कमी प्रतिबिंब कळण्याची तरी इच्छा आपल्या आतमध्ये असावी. ऐकण्यापुरतं हे ठेवू नका. हे आचरणात कसं येईल, या मार्गाने कसं जाता येईल याचा विचार करा. तर प्रतिबिंब ज्याच्यात पडतं तो आणि प्रतिबिंब ज्याचं पडतं ते, या दोघांचं जुळल्याशिवाय कधी प्रतिबिंब पडत नाही. जे प्रतिबिंब आपण पडत आहोत त्यांचं आपलं जुळलंच आहे म्हणून पडतंय. आता ते बदलण्याचा अधिकार तुम्हाला आहे. काचेचा जर पारा काढला तर समोरच्याचं प्रतिबिंब पडत नसतं. तसं आतमधले आपण काहीतरी बदल केले तर नको त्यांचे प्रतिबिंब पडणार
नाही. म्हणजे हातात कोणाचे आहे? प्रतिबिंब पाडून घेणाऱ्याच्या हातात आहे. नाही तर पारा लावला की समोर जे येईल ते प्रतिबिंबित होणार. अशी आपली गत होऊ नये. तर सगळ्यांनी सावध व्हावं आणि प्रतिबिंब म्हणजे प्रभाव आपल्यावर योग्य पदार्थांचाच ठेवावा. जसं श्रीमद भगवद्गीता म्हणजे श्री ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचा प्रभाव आपल्या आतमध्ये असावा. आपल्यावर कोणाचा प्रभाव आहे? शास्त्राचा प्रभाव आपल्यावर असावा. शास्त्र किती प्रभाव असावा? शास्त्र म्हणेल ते सांडावे. हे तर राज्य ही तृण म्हणावे आणि जे घेववी ते न म्हणावे, विष ही विरुद्ध. इतका प्रभाव आतमध्ये पाहिजे. जसं मुलाने सांगितलं, मुलीने सांगितलं की बाप कसं करतो? करतोच. किती प्रभाव असतो? आता काय व्हायचं ते होते, ओव्हर टाइम करू, काय करायचं ते करू. मुलीचं लग्न एकदम मोठं करायचं ठरवलं बापाने की पुढे 15 वर्षे कर्ज फेडावं लागलं तरी चालेल. प्रभाव केवढा आहे मुलीचा बापावर, मुलीचा आणि बाकीच्या समाजाचा. कर्जाने 10 वर्षे मेला तरी चालेल, फार राबून राबून. प्रभाव असला प्रभाव नको. कसला प्रभाव पाहिजे? शास्त्र. शास्त्राचा तरी कमीत कमी प्रभाव ठेवा. तुमच्या आतमध्ये जर शास्त्राचा प्रभाव राहिला तर तुम्ही कोणाचं हेंद्री शेंद्र्यांचं ऐकणार नाही. पण तुमच्यावर प्रभाव नाही म्हणजे कोणीही तुम्हाला इकडे तिकडे घुमवतंय. ज्ञानेश्वरीचा प्रभाव नाही. ज्ञानेश्वरीत काय सांगितलेलं आहे याचा तुमच्यावर प्रभाव नाहीये, याचं प्रतिबिंब तुमच्या आतमध्ये पडत नाहीये. म्हणून तुम्ही जे शास्त्रबाह्य म्हणजे आपल्या वेदांत शास्त्रबाह्य आहे ते सुद्धा करताय. शास्त्राने जे सांगितलेलं नाही म्हणजे शास्त्राने जे निषिद्ध सांगितलं, जे करू नका हे सांगितलंय. वेदांत शास्त्राने जे आपल्याला निषिद्ध आहे असं सांगितलं ते सुद्धा आपण का करतो? त्याचं कारण असं आहे की आपल्यावर त्यांचा प्रभाव नाही. आपला जो प्रभाव आहे, आपला विषय, आपला स्वतःचा जो भाव आहे तो काय आहे? तो आपला शास्त्र भाव नाहीये. आपल्याला तो शास्त्राचा प्रभाव पाडून घेण्याची आपल्यामध्ये इच्छा नाही. शास्त्राचा ऐका. शास्त्र नुसते वाचू नका. 1%, 2%, 3% वाढवत जा ऐकणं. शास्त्राचं ऐकणं काय करा? वाढवा. शास्त्राचं ऐकणं जर वाढवत जाल तर आपोआपच शास्त्राचा प्रभाव दृढ झाल्यामुळे आपल्याला चिदाभास कळण्यासाठी जे काही गरजेचं असेल ते तयार होईल. बाकी शास्त्र आणि पुढे जाऊन जर सद्गुरू म्हणजे सद्गुरूंचं शरीर नव्हे. कारण काही लोक शरीराचा प्रभाव पाडून ठेवतील आतमध्ये. शरीराचा नाही, शरीराचा प्रभाव पाडून ठेवले की तुम्ही विचित्र झाले, काहीतरी गडबड झाली. म्हणून सद्गुरू नका घेऊ, सद्गुरूला बाजूला ठेवा. शास्त्राचा प्रभाव आतमध्ये ठेवा. शास्त्राचा प्रभाव आणि योग्य शास्त्राचा प्रभाव आतमध्ये ठेवा. नाही तर गुरुवारी वाचतोय काय प्रभाव आहे ना आमच्या शास्त्राचा? कुठल्या? सुख संपत्ती आणि ऐश्वर्य यासाठी वाचायची 5 गुरुवारची पोथी. माहितीये का नाही? नारळाला नतवीत लावतो माहित तुम्हाला? असले शास्त्र वाचू नका. हे असल्या शास्त्रांचा प्रभाव ठेवू नका आतमध्ये. हे सगळे हेंद्री शेंद्री शास्त्र आहेत आणि हेंद्री शेंद्री देवदेवतेच्या नादी लागू नका. वाटोळं करून घेऊ नका. बृहदारण्यक उपनिषदामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. पुन्हा पुन्हा मला तेच सांगायला लावू नका. हेंद्री शेंद्री देवदेवतेच्या नादी लागू नका. तुमचं काही वाईट होत नाही. आणि काय वाईट होत असेल तर पाप लागत, कोप होत असेल तर तो महाराजांना पाठवा. ते सांगा महाराजांना कोप होत, त्याचं वाटोळ होत्या महाराजाचं फार. कोणी काय म्हटलं, कोणी अडवलं तर सांगायचं आमच्या महाराजांनी सांगितलंय जे काही कोप, जे काही पाप लागेल ते महाराजाला भेटू द्या. महाराज नरकाला जाऊ द्या, काय होत नाही महाराज. पण आतमध्ये काय पाहिजे? शास्त्र. ज्ञानदेवानी 13व्या अध्यायात काय सांगितलेलं आहे? चौथ मोटकी वाहे आणि गणेशाची होय, 14सी म्हणे माये तुझाच दुर्गे, ऐसा अखंड भजन करी, उगानो हे क्षण भरी, आघवेन गावद्वारी आहे वदैसी. गावाच्या द्वारावर वेशीवर बसलेल्या वेश्येची उपमा आपल्याला देतात आणि त्या ज्ञानदेव महाराजांची ज्ञानेश्वरी आपण वाचतो असं निर्लज्जपणे आपण सांगतो. यासारखं दुर्दैव काय? आणि दिसला गणपती की दिसला दगड की डोकं टेकवतो, दगडाला डोकं टेकवतो. आणि ज्ञानदेव महाराज म्हणतात निर्जीव दगडाशी काय करसी सेवा, तो तुझं निर्दैव देईल काय? आणि आपण काय करतो?
आपला प्रभाव आहे त्यांचा आपल्या आतमध्ये. त्यांचं प्रतिबिंब घेऊन मिरवतो का? त्यांचं प्रतिबिंब नाही. त्यांचं जर ऐकलं असतं तर नको त्यांचं प्रतिबिंब पडलं नसतं. नको त्यांचं प्रतिबिंब पडायला, कारण यांच्यावर श्रद्धा नाही, त्यांच्या सांगण्यावर आपला विश्वास नाही, त्यांचं प्रतिबिंब आपण पाडून घेत नाही आतमध्ये. आणि म्हणून आपल्याला नको त्याचं प्रतिबिंब पडलंय. हे नको त्यांचं प्रतिबिंब काय तुमचं संपवल्याने संपणार नाही. यांचं ऐका मग. आणि ज्या दिवशी तुम्ही अभंग ऐकला, ज्या दिवशी तुम्हाला हे वाचायला मिळालं, त्या दिवसापासून लगेच तुम्ही ते सोडलं पाहिजे. पण त्यासाठी ज्ञानदेवावर काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे. ज्ञानदेवावर दृढ विश्वास पाहिजे. कारण ते सांगतायत ना, मग ते खरंच आहे. आणि मानत नाही म्हणजे काय? त्यांच्यावरच अश्रद्धा आहे. आणि अश्रद्धावान लभते ज्ञानम असं कुठेही लिहिलेलं नाही. श्रद्धावान लभते ज्ञान. म्हणून श्रद्धा ठेवा कोणावर? शास्त्र आणि ज्ञानदेव. ज्ञानदेव म्हणजे भगवंत. ज्ञानदेवावर श्रद्धा ठेवा, ज्ञानेश्वरीवर श्रद्धा ठेवा, आद्य शंकराचार्यांवर श्रद्धा ठेवा. पण आद्य शंकराचार्य ज्ञानदेव यांच्यावर श्रद्धा ठेवणं फार अवघड आहे. म्हणून कमीत कमी त्यांनी लिहून ठेवलेल्या शास्त्रावर आपण सर्वांची श्रद्धा असावी. त्यांचाच प्रभाव आपल्या आतमध्ये असावा, त्यांचंच प्रतिबिंब आपल्या आतमध्ये असावं, जेणेकरून आपल्याला पुढे चिती छाया, आणि ती छाया कुठे पडते, काय पडते, कशी पडते, त्याचा विषय सुलभ आणि सुबोध होईल. तसा होण्यासाठी जे काही साधन आपणा सर्वांना आपापल्या अधिकारानुरूप करणं गरजेचं आहे, ते आपणाकडून हो अशी त्या परम पूज्य भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्यांच्याच कृपेने निर्माण झालेलं हे चिंतन त्यांच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्ण विराम. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की